हॅलो मित्रांनो, नमस्कार. सीईटी क्रॅश कोर्स मध्ये आज आपण एक नवीन मॅथमॅटिक्सचा चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे लिमिट्स. ठीक आहे ना. क्लास 11चा हा चॅप्टर आहे लिमिट्स. आणि याच्यावरती वेटेजचा विचार जर केला आपण सीईटी मध्ये, तर एक सिंगल क्वेश्चन त्या चॅप्टरचा असणारच आहे कन्फर्म. ठीक आहे. तर हे लिमिट हा चॅप्टर इम्पॉर्टंट का आहे आता, की याच सेम चॅप्टरची कन्सेप्ट आपण एका नेक्स्ट चॅप्टर मध्ये पण युज करणार आहेत. त्याचं नाव आहे कंटिन्युटी. ठीक आहे. म्हणजे लिमिट आणि कंटिन्युटी हे दोन चॅप्टर जे असतात ते सगळं बरंचसं डिपेंड ते लिमिटवरच असणार आहे. सो हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. याच्यातले फॉर्म्युले, याच्यातले मेथड्स आपल्याला व्यवस्थित करायच्यात. ह्या झाल्या म्हणजे काय होईल की नेक्स्ट चॅप्टर पण तुम्हाला सोपा वाटेल कंटिन्युटी, कारण तिथे पण कंटिन्युटी चेक करण्यासाठी आपल्याला लिमिटच फाइंड करावं लागतील गिव्हन फंक्शन्सचे. ठीक आहे ना. सो हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. बरं, या चॅप्टरमध्ये थेरिटिकल पार्टमध्ये काय काय करायचं आपल्याला, तर विशेष काही खूप काही नाहीये. काही ठराविक फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युले करायचे. काही शॉर्टकट्स आहेत, ते शॉर्टकट्स करून ठेवायचे. तुम्ही ऑलरेडी डिटेलमध्ये हा चॅप्टर शिकलेला असतो आपण 11 क्लासमध्ये. आता फक्त आपण एक क्विक रिव्हिजन करूयात काय ते. ठीक आहे ना. की समजा एक फंक्शन तुम्हाला दिलं असेल, पहिले हे बघू आपण की हे लिमिट हा जो प्रकार आहे, लिमिट आपण का फाइंड करतोय फंक्शनचा एखाद्या. ठीक आहे ना. ते एक फंक्शन घेतलं मी एफ ऑफ एक्स, काही पण फंक्शन घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल असं फंक्शन घेतलं की x² + 1 असं फंक्शन घेतलं मी. आणि आता असं बोललो की या फंक्शनची मला व्हॅल्यू पाहिजे ऍट x = 2. ठीक आहे. या पॉईंटला व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे मला x = 2 ला या फंक्शनची व्हॅल्यू पाहिजे. पण लिमिट का घेतोय आपण तो डिस्कस करतोय पॉईंट. एखाद्या फंक्शनचा आपण लिमिट का घेतोय. ठीक आहे ना. तर x = 2 ला जर तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण f(2) फाइंड करणार आहेत. म्हणजेच f(2) म्हणजे काय होईल, x च्या जागेवर 2 सबस्टिट्यूट करणार आपण. 2 चा स्क्वेअर 4 झाला. 4 + 1 म्हणजे हे काय होईल, हे होईल 5. ठीक आहे ना. म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू मला मिळाली ऍट x = 2. x = 2 या पॉइंटला त्या फंक्शनची आपण व्हॅल्यू फाइंड केली 2 म्हणून. ठीक आहे. असंच आता दुसरं एखादं फंक्शन घेतलं. फॉर एक्झाम्पल हे असं फंक्शन घेतो आता मी की x² - 9/(x - 3) असं फंक्शन घेतलं आता. ठीक आहे. आणि असं म्हणालो की या फंक्शनची मला व्हॅल्यू पाहिजे. हे वेगळं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना. मला याची व्हॅल्यू पाहिजे ऍट x = 3. आता प्रॉब्लेम काय होईल बघा, f(3) आपण फाइंड करायला चाललोय. हा 3 चा स्क्वेअर 9 झाला. 9 - 9 अपॉन इथे 3 आहे, 3 आहे खाली. 3 - 3, तर ह्या 0/0 असा फॉर्मॅट तयार झाला. 9 - 9 0, 3 - 3 0. आता प्रॉब्लेम काय, 0/0 हा जो फॉर्मॅट आहे, आपण याला काय आपण सॉल्व्ह नाही करू शकत. ठीक आहे ना. याचा आन्सर तुम्ही काय सांगा ना, न्यूमरेटर मध्ये 0 म्हणजे 0 यायला पाहिजे, डिनॉमिनेटर 0 म्हणजे नॉट डिफाईन व्हायला पाहिजे, इन्फिनिटी. म्हणजे हे आपण कन्फर्म आन्सर सांगू शकत नाही या केसमध्ये. कळतंय ना याचं. सो याला आपण म्हणतो इनडिटर्मिनेट फॉर्म. याला काय म्हणतो आपण, इनडिटर्मिनेट फॉर्म्स म्हणतो आपण. हा झाला. किंवा इन्फिनिटी मिळाला, हा सुद्धा इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. किंवा इन्फिनिटी⁻0 आलं, तर हे पण काय, इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. ठीक आहे ना. असं मध्ये असेल. अजून पण काही असतील की इन्फिनिटी इंटू इन्फिनिटी काय सांगायचंय. ठीक आहे. किंवा 0 × इन्फिनिटी असेल, तो एक फॉर्म असेल. हे सगळे काय झाले, इनडिटर्मिनेट फॉर्म, ज्यांचा आपण आन्सर सांगू शकत नाहीत काय एक्झॅक्ट ते. सो हे सगळं फाइंड करण्यासाठी म्हणजे काय बघा, इथे आता हे जे फंक्शन आपण दाखवलं इथे x² - 9/(x - 3), या फंक्शनची मला व्हॅल्यू पाहिजे ऍट x = 3. बट ती काय भेटते का, आता नाही भेटत आहे. आन्सर काय आलं आपलं, एक इनडिटर्मिनेट फॉर्म तयार झाला, ज्याचं आपण आन्सर सांगू शकत नाहीत. ठीक आहे ना. रिअल आन्सर सांगू शकत नाहीत आपण, याचा असा फॉर्म तयार झाला. सो या टाईपचे जे काही फंक्शन असतील, किंवा या टाईपच्या ज्या एखाद्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाहीये, तिथे गेल्यानंतर पुढे कॅल्क्युलेशन केल्यानंतर असा फॉर्म तयार होतो, इनडिटर्मिनेट फॉर्म. मग त्या टाईपच्या फंक्शन्सची व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर पॉइंटला फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, की या फंक्शनचं लिमिट घेऊन सांगतो आपण त्याची व्हॅल्यू. आता लिमिट म्हणजे काय असतं ते बघायचं आपण. ठीक आहे ना. आपण आता एक्झाम्पल बघितलं, हा वाला एक्झाम्पल. हेच एक्झाम्पल डिस्कस करू आपण पुढे जाऊन. ठीक आहे. आता मी काय म्हणणार ना, की या फंक्शनची डायरेक्ट जर व्हॅल्यू मला मिळत नसेल, तर मी काय करणार, या फंक्शनचं लिमिट फाइंड करणार. एल म्हणजे लिमिट साठी वापरतो आपण. लिमिट मी इथे म्हणणार x टेंड्स टू, आपल्याला x ची व्हॅल्यू काय 3 पाहिजे ना, तर x टेंड्स टू 3 लिहिला इथे आपण. x टेंड्स टू 3, लिमिट x टेंड्स टू 3 असं जे लिहितो आपण, याचा मिनिंग काय, की x ची जी व्हॅल्यू असणार आहे ती x ची व्हॅल्यू 3 च्या क्लोज जाईल. ही नंबर लाईन पहा, ही नंबर लाईन इथे कुठेतरी मध्ये 3 आहे नंबर लाईनवर. ठीक आहे. आधी 2 असेल, 1 असेल, नंतर 4 आहे. तर आपण काय करतोय, ती x ची व्हॅल्यू आपण 3 कडे घेऊन चाललो, 3 च्या क्लोज घेऊन चाललो. ठीक आहे ना. आधी 2 असेल, 2 च्या पुढे गेलो, 2.5 आला, 2.7 आला, 2.9 आला, 2.999 आला. ठीक आहे ना. आपण खूप जास्त क्लोज जायचंय या 3 च्या. ठीक आहे. याचा मिनिंग काय होईल, की लिमिट x टेंड्स टू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 3 कडे अप्रोच करतोय, 3 च्या क्लोज घेऊन चाललोय आपण त्याला. ठीक आहे ना. तर याला आपण
एक्स टेंड्स टू असं रीड करतो, एक्स टेंड्स टू 3. ठीक, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता याचा मिनिंग हा असेल की एक्स ची व्हॅल्यू एक्झॅक्ट 3 नाहीये, 3च्या खूप जास्त क्लोज आहे. ठीक आहे, आपण खूप जास्त क्लोज गेलो 3च्या. तर याच्यामध्ये असं लिहिणार आपण की लिमिट एक्स टेंड्स टू 3 आणि मग ते पुढे फंक्शन जे असेल ते. मग हे फंक्शन आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3. म्हणजे आपण एक्झॅक्ट त्या 3 पॉईंटला व्हॅल्यू नाही काढू शकत, तिथे तो 0/0चा फॉर्मॅट तयार झाला, इनडिटर्मिनेट. म्हणून आपण काय करतोय, या 3च्या क्लोज एक व्हॅल्यू घेतोय आपण, एक्झॅक्ट 3 नाही घेत, एक्झॅक्ट 3 घेत नाही आपण, 3च्या क्लोज वाली व्हॅल्यू घेतोय आणि मग त्याची व्हॅल्यू फाइंड करणार फंक्शनची. ठीक आहे ना. तर इथे फॅक्टराइज करायचं याला, आता हे सॉल्व्ह होईल. आता इथे जाऊन ते फॅक्टराइज करू आपण. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी इंटू ए प्लस बी, आणि डिव्हिजन मध्ये काय ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 3. इथे हा 3 एक्स मायनस 3 कॅन्सल झाला, म्हणजे झिरो जो ज्यातून आपल्याला 0 मिळत होता x3 टाकल्यानंतर, तो ब्रॅकेट तो फॅक्टर कट झाला. आता जे काही बाकी राहिलं हे वाला, याच्यामध्ये आपण डायरेक्ट हा 3 जरी टाकून दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. इथून काही 0/0 मिळणार नाही, कारण 0/0 ज्यामुळे भेटत होता तो फॉर्म कॅन्सल केला आपण. मग 3 टाकलं तर आन्सर काय होईल, 3 + 3 6 होईल आन्सर. आता तुम्ही म्हणाल की इथे फॅक्टराइज करून फॅक्टर कट केले, इकडे का नाही, डायरेक्ट का नाही करणार आपण, लिमिट न घेता काय नाही करणार, का नाही करणार? त्याचा पण रिझन आहे की याला फॅक्टराइज केलं आपण, इथे फॅक्टर मिळाले एक्स मायनस 3 एक्स प्लस 3. ठीक आहे, डिव्हिजन मध्ये काय आपल्याकडे एक्स मायनस 3 आहे. आता हा फॅक्टर आपण इथे डायरेक्ट नाही कट करू शकत. डायरेक्ट कट नाही करू शकत, का नाही करू शकत आहे, कारण आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची आहे, 3 टाकायची आहे. इथे काय झालं म्हणजे इथे असं तयार झालं की 3 - 3 इंटू 3 + 3 डिवायडेड बाय 3 - 3, असा एक हा फॉर्मॅट तयार झाला. जर आपण एक्स ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट केली तर. हे थोडंसं मी आता रफ करतो खालचा, याचं काही काम नाही. ठीक आहे, ओके. इथे काय तयार झालं, असा फॉर्मॅट तयार झाला. मग हा जो ब्रॅकेट तुम्ही कॅन्सल करायचा म्हणताय, तो तर 0/0 आहे ना, याची व्हॅल्यू 0 आहे, याची पण व्हॅल्यू 0 आहे. मग 0/0 आता पण आपलं आलं होतं हे सॉल्व्ह केल्यानंतर 0/0. इथे पण आपण कॅन्सल करून पण आन्सर सांगितलं असतं की, हा जर कॅन्सलच करायचा होता 3 - 3 म्हणजे 0/0 कॅन्सल करायचा होता, तर इथे पण आपण 0/0 आल्यानंतर हे कॅन्सल करून आन्सर पण सांगितलं असतं. हे सगळं आपण जे करतोय लिमिटचं काम, एवढं सगळं याची गरज नसती पडली आपल्याला. काही प्रॉब्लेम तर तोच आहे की आपण 0/0 हा फॉर्म त्याची फायनाईट व्हॅल्यू फाइंडच नाही करू शकत. हे कॅन्सल करून आन्सर पण येऊ शकत नाही, कारण हे कॅन्सल होणार नाही, म्हणजे हे याचं काहीच कॅल्क्युलेशन होणार नाही इथून पुढे. आता 0/0 आल्यानंतर इथून पुढे याचं काहीच कॅल्क्युलेशन होणार नाहीये. ठीक आहे ना. सो हे असं काही पॉसिबल नाही, इथे डायरेक्ट कॅन्सल करता येत नाहीये हे. ठीक आहे ना. हे डायरेक्ट कॅन्सल केलं तर म्हणजे होणारच नाही, म्हणजे करता येतच नाही आपल्याला ते. मग आपण काय केलं, लिमिट घेतलं. त्यासाठीच लिमिट घेतलंच आपण, त्यासाठी की डायरेक्ट आपण 0/0 कॅन्सल करू शकत नाही. बट इथे प्रॉब्लेम काय, इथे सोल्युशन काय मिळालं आपल्याला की एक्स ची व्हॅल्यू एक्झॅक्ट 3 नाही ना. आता एक्स ची व्हॅल्यू एक्झॅक्ट 3 नाहीये, एक्स टेंड्स टू 3 आहे, म्हणजे आपण 3च्या क्लोज आहेत, 3 नाही घेत आपण, 3च्या क्लोज आहेत. म्हणजे हा जो नंबर तयार होईल हा 3 पेक्षा छोटा असेल काहीतरी, किंवा दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत. एकतर या साईडने पण 3 कडे अप्रोच होऊ शकतो आपण, किंवा या साईडने पण आपण 3 कडे अप्रोच होऊ शकतो. आपण ते पाहू नंतर पुढे. आता दोन्ही साईडने आपण 3 कडे अप्रोच होऊ शकतोय. म्हणजे हा जो एक्स आपल्याला घ्यायचा, एक्स टेंड्स टू 3, तुम्ही 3च्या लेफ्ट साईडचा क्लोज वाला नंबर घेऊ शकता, किंवा 3च्या राईट साईडचा क्लोज वाला नंबर घेऊ शकता. ठीक आहे, दोन्ही साईड पॉसिबल आहेत. म्हणजे हा एक्स एक्झॅक्ट 3 नाहीये आता, म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे तो एक्झॅक्ट 0 नाही येणार, हा पण ब्रॅकेट एक्झॅक्ट 0 नाही येणार. एक्स 3च्या क्लोज आहे, 3 नाहीये, म्हणजे हा ब्रॅकेट 0 नाही. आता काहीतरी पॉईंट मध्ये आन्सर आहे. हे पण 0 नाही, हे पण 0 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर आहे. आता याला आपण कॅन्सल करू शकतो, कारण हे रिअल नंबर्स आहेत. सॉरी, हे 0/0 नाही आहेत, रिअल नंबर आहेत सगळे ते. मग 0 आणि 0 नाही बनणार ते, म्हणून आपण त्यांना कॅन्सल करणार. इकडे डायरेक्ट कॅन्सल का होणार नाही हे, कारण हे 0/0 बनत आहे, आणि 0 आणि 0 आपण कॅन्सल नाही करू शकत. 0 डिवायडेड बाय 0 याला आन्सर नाही आपल्याकडे. ठीक आहे, नाही कॅन्सल नाही होणार. इथे एक्स ची व्हॅल्यू एक्झॅक्ट 3 नसल्यामुळे हा ब्रॅकेट पण 0 नाहीये, हा ब्रॅकेट पण 0 नाहीये, म्हणून तो कट होणार. ठीक आहे, इथे हा कॅन्सल झाल्यानंतर आपण आता इथे 3 टाकू शकतो एक्स ची व्हॅल्यू, आणि 3 + 3 मग ते 6 येईल आन्सर. ठीक आहे ना, हे पॉसिबल आहे, म्हणजे इथे प्रॉब्लेम नाही काय. इथे प्रॉब्लेम नाही म्हणजे काय, आता आपलं सोल्युशन मिळालं आपल्याला. ज्या ज्या फंक्शनची व्हॅल्यू आपण त्या एखाद्या पॉईंटला काढू शकत नसू, त्या पॉईंटला आपण काय करणार आहेत, त्या फंक्शनचं लिमिट घेणार आहेत. लिमिट त्या नंबरच्या क्लोज जाईल ती व्हॅल्यू एक्सची म्हणजेच, आणि मग तिथे आपण तो ज्यातून ज्या फॅक्टरमुळे 0/0 फॉर्म मिळत होता तो फॅक्टर कॅन्सल करून त्या फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करणार म्हणजे आपण. ठीक आहे, त्या पॉईंटला. हे असं सगळे लिमिटचा बेसिक कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये आत्ताच आपण सांगितलं की दोन टाईपने, दोन साईडने आपण 3ला अप्रोच होऊ शकतोय, एक तर लेफ्ट साईडने किंवा राईट साईडने. ठीक आहे ना. म्हणजे जे लिमिट आपण घेणार त्यात जो एक्स टेंड्स टू 3 म्हणतोय आपण, तो एक्स जो असेल
तो 3च्या लेफ्ट साइड वाला क्लोज असेल किंवा 3च्या राईट साइड वाला क्लोज असेल, ठीक आहे ना, असं काहीतरी असेल ते. मग आपण जर ती x ची व्हॅल्यू टेन्स टू 3 लेफ्ट साइडने सांगितली तर आपण त्याला लेफ्ट हँड लिमिट म्हणतो. लेफ्ट हँड लिमिट म्हणजे इथे काय लिहायचं, इथे असं लिहायचं की लिमिट x टेन्स टू, तो जो काही नंबर इथे 3 आहे, तो जो काही नंबर a असेल समजा, तो a मायनस म्हणजे काय, आपण ती x ची व्हॅल्यू जी ती 3 त्या a च्या लेफ्टची वाली घेणार आहेत, लेफ्ट वाली घेणार आहेत, लेफ्टला क्लोज असलेली व्हॅल्यू, ठीक आहे ना. जर राईट साइडने जर आपण अप्रोच झालो त्याला आपण राईट हँड लिमिट म्हणतो. याला आपण राईट हँड लिमिट म्हणतोय. राईट हँड लिमिटला आपण कसं लिहिणार आहे, तर लिमिट x टेन्स टू, तो जो काही a नंबर असेल त्याच्यामध्ये प्लस लिहायचं वरती, म्हणजे लिमिट x टेन्स टू a प्लस, ठीक आहे ना. याचा मिनिंग काय असेल की आपण काय करतोय, तो जो x आहे त्या a ला अप्रोच करतो, a च्या क्लोज चाललाय, बट तो राईट साइडने चाललाय क्लोज, ठीक आहे ना. म्हणजे काय होईल की त्या नंबरच्या राईट साइडचा नंबर आपण घेणार आहेत, खूप जास्त क्लोज वाला, ठीक आहे. त्या a म्हणजे इथे 3 घेतलाय आपण, पण जो काही नंबर असेल तो त्याच्या राईट साइडने आपण अप्रोच करतोय, इकडे आपण लेफ्ट साइडने अप्रोच करतोय, ठीक आहे. हे दोन गोष्टी आहेत. आता एखाद्या फंक्शनचं लिमिट कधी पॉसिबल, हे जे आपण इथे घेऊन दाखवलं, याचा आन्सर पण फाइंड केलं पुढे जाऊन, तर हे कधी एक्झिस्ट होणार आहे, कधी पॉसिबल असेल, तर त्यासाठी कंडिशन आहे की जर तुमचा हा लिमिट, लेफ्ट हँड लिमिट x टेन्स टू a मायनस आणि एखाद्या फंक्शन साठी f ऑफ x साठी, आणि राईट हँडचं लिमिट x टेन्स टू a प्लस ऑफ f ऑफ x, लेफ्ट हँडचं लिमिट आणि राईट हँडचं लिमिट, या दोन्ही लिमिटची जर व्हॅल्यू सेम आली, इक्वल आली, तर आपण काय म्हणतो की लिमिट ऑफ दिस फंक्शन एक्झिस्ट. तरच लिमिट एक्झिस्ट होईल त्या फंक्शनचं, म्हणजे आपण तरच ते लिमिट घेऊन त्याचं काहीतरी आन्सर फाइंड करू शकतो. अदरवाईज आपण सांगणार की लिमिट डज नॉट एक्झिस्ट. जर असं झालं, लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू वेगळी मिळाली, राईट हँड लिमिटची व्हॅल्यू वेगळी मिळाली, तर आपण काय बोलायचं की तिथे काय असेल, मग लिमिट डज नॉट एक्झिस्ट, ठीक आहे. म्हणजे तिथे लिमिट आपण फाइंड करू शकणार नाहीयेत, कारण ती बेसिक कंडिशनच लिमिटची असेल की लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट तुम्हाला सेम असायला पाहिजे, तरच पॉसिबल आहे लिमिट घेणं. त्या लिमिट घेऊन व्हॅल्यू फाइंड करणं फंक्शनची, तर पॉसिबल आहे. ते इम्पॉर्टंट पॉईंट असेल. आता हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ठीक आहे ना. तर बेसिक बघितलं आपण की लिमिट का घेतोय, फंक्शनची व्हॅल्यू काढता येत नाही, कधी कधी एखाद्या पॉईंटला ती इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये जाते, मग तो इनडिटर्मिनेट फॉर्म कॅन्सल करून आपल्याला त्याची व्हॅल्यू पाहिजे असेल, तर आपण एक्झॅक्ट x इक्वल्स टू तो नंबर न घेता आपण एक्सच्या क्लोज वाला नंबर घेतो, आणि मग ते फॅक्टर जे असतात ते कॅन्सल करतो, जिथून तो 0 आणि 0 मिळत होता आपल्याला, 0/0 किंवा तो इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी जे काय असेल ते, तो इनडिटर्मिनेट फॉर्म कॅन्सल झाल्यानंतर मग आपण त्या फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करू शकतो त्या पॉइंटला, ठीक आहे. हे सगळं हा बेसिक कन्सेप्ट आहे लिमिटचा. ओके, आता याच्या पुढे जायचं आपल्याला, काही फॉर्म्युला आपण करून ठेवणार आहेत. काय इम्पॉर्टंट फॉर्म्युला लागतील बघा. सगळ्यात पहिला जो फॉर्म्युला लिहितो इथे मी, तो असा फॉर्म्युला लागेल, एक तर आपण ट्रिग्नोमेट्री वाले फॉर्म्युले लिहून घेऊ. सगळे ट्रिग्नोमेट्री वाले फॉर्म्युले काय ते, सगळ्यात पहिले तुम्हाला लागेल साइन थीटा अपॉन थीटा, किंवा एक्स मध्ये लिहू आपण ना, साइन एक्स अपॉन एक्स हे फंक्शन, पण याच्यामध्ये लिमिट पाहिजे x टेन्स टू 0, ठीक आहे. हे काय असेल आन्सर 1 असेल, किंवा हे असं पण असू शकतं की x अपॉन साइन एक्स, हे पण चालेल, ठीक आहे ना. दोघांचं पण आन्सर काय असणार आहे, 1च असणार आहे. त्यानंतर लिमिट असेल टॅन साठी, सेम असंच असेल ते, लिमिट x टेन्स टू 0 टॅन एक्स अपॉन एक्स, याचं पण आन्सर काय असणार, 1 असणार. किंवा तुम्ही x अपॉन टॅन एक्स पण करू शकता, याचं पण आन्सर काय असणार आहे, 1 असणार आहे. तर हे ठीक आहे, हे झालं ट्रिग्नोमेट्रीसाठी. ओके, त्यानंतर जर असं केलं आपण, लिमिट x टेन्स टू 0च्या ऐवजी मी जर लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी बोललो, तर काय होईल ना, लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी आणि मग साइन एक्स अपॉन एक्स लिहिला, तर किंवा कॉस एक्स अपॉन एक्स लिहिला. इथे कॉस एक्स पण असेल पिक्चर मध्ये, साइन एक्स अपॉन एक्स आणि कॉस एक्स अपॉन एक्स, लिमिट इन्फिनिटी घेतलेल्या, तर याचा आन्सर 0 असेल मात्र, ठीक आहे. वरती 1 असतील, हे 0 असेल. हे झाले ट्रिग्नोमेट्री वाले फॉर्म्युले. आणखी पण काही फॉर्म्युले आपल्याला लागतील, ते म्हणजे ओके, ते म्हणजे हा एक फॉर्म्युला लागेल तुम्हाला. ओके, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता स्टार्ट करतो मी याला. लिमिट x टेन्स टू a ऑफ x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a, याचा आन्सर काय असणार आहे, n इंटू a रेस टू n मायनस 1. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट. त्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला लागेल आणखी एक इम्पॉर्टंट वाला, x टेन्स टू 0 असेल लिमिट त्या केसमध्ये, आणि तिथे काय सांगणार आपण, a रेस टू x मायनस 1 अपॉन x, म्हणजे हे असेल a रेस टू x मायनस 1 अपॉन x. याचा आन्सर काय असते, तर याचा आन्सर असते लॉग a, ठीक आहे. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट. त्यानंतर आणखी एक फॉर्म्युला लिहितोय मी, x टेन्स टू 0 1 प्लस एक्स ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन एक्स, याचा आन्सर ई असेल. इथे लक्ष द्यायचं थोडंसं काम आहे की इथे जे 1 नंतर प्लस मध्ये जे काही असेल ना, 1 नंतर जो काही नंबर आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असेल ते, इथे पॉझिटिव्ह एक्स आहे, तर या नंबरचा रेसिप्रोकल वरती पाहिजे पॉवर मध्ये. 1 नंतर जो काही नंबर असेल
त्या नंबरचा रेसिप्रोकल पाहिजे. डायरेक्ट नसेल तर आपण तो ऍडजस्ट करणार. ठीक आहे. समजा असा एक्झाम्पल आला एखादं की याच्यामध्ये 1+mx असं आहे, याच्या पॉवर मध्ये कोण पाहिजे आणि इथे असं दिलं एवढंच आहे, फक्त गिवन एवढंच आहे. ठीक आहे. याचं लिमिट सांगितलं x टेंड्स टू 0 फाइंड करा म्हणून, पण एवढंच दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल, 1 नंतर कोण आहे तर प्लस वाला mx आहे, पण रेसिप्रोकल मध्ये फक्त x आहे, m ऍडजस्ट करायचं. मग इथे m ने मल्टिप्लाय करायचं, वरती पण m ने मल्टिप्लाय करायचं. मग हा जो ब्रॅकेट मिळेल एवढा वाला, याची व्हॅल्यू e मिळणार आणि मग आन्सर काय येईल, हा एक m बाकी असेल तर e⁻m मिळणार. ठीक आहे ना. या टाइप मध्ये हे सॉल्व्ह होईल. ठीक आहे. त्यानंतर आणखी फॉर्म्युला बघायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये आता आपण लॉग घेऊन सांगूयात. ठीक आहे ना. हाच फॉर्मॅट पण लॉग मध्ये, म्हणजे 1+log x होणार ते अपॉन मध्ये x असेल. ठीक आहे. असं जर असेल आता तर हो, एक मिनिट, मी चुकीचं सांगतोय, असं नाही. हे लॉग ऑफ असेल ना, लॉग ऑफ 1+x. इथे याच हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्येच आपल्याला लॉग घ्यायचंय फक्त. ठीक आहे. इथे लॉग घेऊन सांगायचंय. तर 1/x पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये आला म्हणजे तो x डिव्हिजन मध्ये गेला खाली, आणि लॉग कोणाचा असेल तर या पूर्ण ब्रॅकेटचा असेल. म्हणजे असं असायला पाहिजे, लॉग ऑफ 1+x थोडं. ठीक आहे ना. इक्वल्स टू काय होईल याचा आन्सर. मग आता हे तर e असतंय ना, तर इकडे लॉग घेतला म्हणजे इकडे पण लॉग घेतला. आपण लॉग नॅचरल लॉग घेणार कॅल्क्युलस मध्ये नॅचरल लॉग घ्यायचा असतो. तर लॉग ची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. म्हणून इथे काय असणार आन्सर या लॉगचं, लॉग ऑफ 1+x अपॉन x, याचा आन्सर काय असणार, ऑलवेज 1 असणार. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी आपल्याला लागतील शॉर्टकट म्हणून, त्या आपण थोडं लिहून घेऊयात. एकतर आणखी शॉर्टकट आपल्याला काही लिहून घ्यायचेत, जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच लिहू आपण, बाकी नाही काय करायचं आपल्याला. हा एक शॉर्टकट खूप जास्त आपल्याला त्याची गरज पडणार आहे, ते म्हणजे 1- हा एक शॉर्टकट खूप जास्त कामाला येईल. 1 - cos kx. इथे लिमिट लिहावं लागेल. हे लिमिट असेल याचं, लिमिट एक्सटेंड्स टू 0, लिमिट एक्सटेंड्स टू 0 ऑफ 1 - cos kx अपॉन x². हा जर फॉर्मॅट मिळाला आपल्याला क्वेश्चन मध्ये, आणि हा बऱ्याच वेळा भरपूर क्वेश्चन मध्ये असं हे 1 - cos तयार होणार आहे. 1 - cos kx अपॉन काय पाहिजे आपल्याला, x² पाहिजे. तर याचा आन्सर काय असणार आहे, k² अपॉन 2. ठीक आहे. x सोबत जो नंबर आहे तो म्हणजे k सांगतोय आपण. फक्त जर cos x असेल तर मग 1/2 आन्सर डायरेक्ट. ठीक आहे. पण हा kx असेल तर मग k² अपॉन 2 येणार आन्सर. हा एक शॉर्टकट इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी. अजून एक शॉर्टकट लागेल आपल्याला, तो म्हणजे कॉसचा फॉर्मॅट वाला. येस, हा एक शॉर्टकट लागेल आपल्याला. लिमिट एक्सटेंड्स टू 0, लिमिट एक्सटेंड्स टू 0 ऑफ cos mx मायनस cos nx. इथे अँगल mx आहे. ठीक आहे ना. इथे अँगल nx आहे, डिवायडेड बाय x². हा जर टाईपचा फॉर्मॅट क्वेश्चन मध्ये असेल तर याचा आन्सर काय असणार आहे, याचा आन्सर असणार आहे n² मायनस m² अपॉन 2. ठीक आहे. हे आन्सर काय असेल, n² मायनस m² अपॉन 2 असेल. ओके. तर हे काही शॉर्टकट्स आपल्या कामाला येतील बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे ना. बाकी तर आपण काय पार्ट नाही करत बसणार आहेत, एवढं सगळं लर्न नाही करायचं आपल्याला, कारण काय करणार ना तुम्ही तरी. डायरेक्ट आपण तिथे क्वेश्चन मध्ये डायरेक्ट सॉल्व्ह करणार आपण, काय होईल ते. प्रत्येक शॉर्टकट आणि प्रत्येक फॉर्म्युला पार्ट नाही करा. जिथे कुठे आपण त्या फॉर्म्युला बायपास करू शकतोय किंवा शॉर्टकट आपण त्याची गरज नाही पडणार असं असेल तर तो आपण पार्ट नाही करत बसणार. कारण हजारो फॉर्म्युले, इतके फॉर्म्युला लक्षात, इतके सगळे फॉर्म्युले लक्षात पण राहणार नाहीत, पार्ट पण होणार नाहीत. पण जिथे कुठे पॉसिबल आहे तिथे आपण ते फॉर्म्युला बायपास करायचा. डायरेक्ट मेथडने आन्सर जर शॉर्ट येत असेल शॉर्ट मध्ये तर आपल्याला काय फॉर्म्युलांची गरज पडणार नाही. ओके. ठीक आहे ना. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये असेल की जर असं दिलंय कधी कधी की लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी, हा जर फॉर्मॅट असेल, आता इन्फिनिटी वाला लिमिटचा फॉर्मॅट, आणि पुढे एक फंक्शन दिलं असेल, वरती f(x) असेल, खाली g(x), असं काहीतरी फंक्शन असेल, आणि लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी असेल. मग इन्फिनिटी लिमिट असल्यानंतर एक फिक्स मेथड आहे. मेथड काय, की जो डिनॉमिनेटर आहे याचा जो हायेस्ट पॉवर असेल व्हेरिएबलचा, हायेस्ट पॉवर जो काही असेल त्याने आपण डिवाइड करणार दोन्हीकडे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. फॉर एक्झाम्पल समजा असं झालं काहीतरी की वरती आहे x² प्लस x प्लस 1 आणि खाली सुद्धा असं काहीतरी आहे की x² प्लस 1 असं. ठीक आहे. हे तुम्हाला लिमिट फाइंड करायला सांगितलं, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी फाइंड करा म्हटले. तर आपण काय पाहिजे की डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर काय व्हेरिएबलचा 2 आहे, म्हणजे डिग्री 2 चं इक्वेशन खालचं वाला, ते खालचा टर्म जो डिग्री 2 वाला आहे, तर आपण त्या डिग्री 2 च्या टर्मने म्हणजे x² ने डिवाइड करणार, डिनॉमिनेटरला पण न्यूमरेटरला पण, दोघांना पण डिवाइड करायचंय. मग डिवाइड केल्यानंतर काय होईल, हे फंक्शन x² अपॉन x² 1 झाला, प्लस
एक्स अपॉन एक्स स्क्वेअर 1/x झाला, प्लस हा 1/x² झाला न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये काय होईल, x² अपॉन x² 1 आणि हा 1/x². आता इथे आपण लिमिट काय सांगितलंय, इथे आपण लिमिट सांगितलं x टेन्स टू इन्फिनिटी. इथे आपलं लिमिट काय आहे तर x टेन्स टू इन्फिनिटी वाला लिमिट आहे, ठीक आहे ना. मग जर x ची व्हॅल्यू इन्फिनिटीच्या क्लोज चालली असेल त्या पॉइंटला सांगा मला की जर x इन्फिनिटीच्या क्लोज चाललाय तर 1/x काय होणार आहे, तो 1/इन्फिनिटीच्या क्लोज जाईल. 1/इन्फिनिटी म्हणजे 0 असतं, म्हणजे 0 असतं. म्हणजे हा जिथे कुठे तो 1/x वाले टर्म्स तयार होतील, हे वाले, हा एक टर्म तयार झाला, हा टर्म तयार झाला, हा टर्म तयार झाला, यांच्यामध्ये 1/इन्फिनिटी 1/इन्फिनिटी म्हणजे 0. आपण जेव्हा जेव्हा x इन्फिनिटीला अप्रोच करेल त्यावेळेस काय होईल, हा 1/x किंवा 1/x² किंवा 1/x³ जे काही पॉवर असतील एक्सच्या, हे काय होईल 1/इन्फिनिटी म्हणजे 0च्या अप्रोच, 0च्या क्लोज जातील त्या व्हॅल्यूज. ज्या ज्या वेळेला x इन्फिनिटीकडे अप्रोच करेल त्या वेळेला 1/xच्या ज्या काही टर्म्स आहेत, 1/x 1/x² जे काय असेल ते, त्या टर्म्स काय करतील तर 0ला अप्रोच करतील. म्हणजे ही व्हॅल्यू 0 होईल, ही व्हॅल्यू 0 होईल, ही पण व्हॅल्यू 0 होईल. राहील काय फक्त वरती न्यूमरेटर मध्ये 1, डिनॉमिनेटर मध्ये 1, म्हणजे 1/1 याचा आन्सर काय होईल 1 होईल. तर ही मेथड फिक्स आहे. म्हणजे आता इथे ज्या ज्या वेळेला तुम्हाला लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी मिळेल त्या पॉइंटला काय करायचं, त्या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहोत, डिनॉमिनेटरची हायेस्ट पॉवर पाहणार काय आहे ती व्हेरिएबलची पॉवर. मग त्या टर्मने आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करायचे. जिथे कुठे 1/x वाले टर्म्स बाकी राहतील त्या सगळ्यांना आपण 0 लिहून टाकणार आणि मग जे नंबर राहिले ते आपलं आन्सर असेल. ठीक आहे, ही एक मेथड फिक्स आहे इन्फिनिटी वाल्यासाठी. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट झाला. ठीक आहे, आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट राहिला शेवटचा, तो म्हणजे त्याला आपण LH मेथड म्हणतो, LH रूल. ठीक आहे, LH रूल म्हणजे काय, याच्यामध्ये काय करायचं असतं की एक पहिली कंडिशन असणार की याच्यामध्ये फंक्शन रॅशनल असायला पाहिजे. फंक्शन रॅशनल असायला पाहिजे म्हणजे काय, समजा असं काहीतरी दिलं x टेन्ड्स टू a आणि वरती एक f(x) आहे आणि खाली एक g(x) आहे, या टाईपचं हे फंक्शन असायला पाहिजे, पहिली कंडिशन. ठीक आहे, हा पहिली कंडिशन आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला 0/0 हा फॉर्मॅट मिळत असेल, म्हणजे याच्यामध्ये जर इनडिटर्मिनंट म्हणजे काय पाहिजे आम्हाला, 0/0 वाला किंवा इन्फिनिटी वाला फॉर्मॅट पाहिजे. हा जर मिळत असेल तर ही मेथड आपण यूज करणार आहेत. LH रूल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हा खूप मोठा शॉर्टकट आहे आपल्यासाठी, खूप मोठा शॉर्टकट आहे. याने काय होईल ना, 50 to 60% क्वेश्चन तुमचे या मेथडनेच होणार आहे सॉल्व्ह. बाकीचं काहीच करायची गरज नाही पडणार. मी तर म्हणतो 60 to 70% म्हणा त्याला. ठीक आहे ना, म्हणजे नियर अबाउट 70% क्वेश्चन या रूलने आपण या लिमिटचे करणार आहेत आपल्या सीईटीच्या सिलेबस मधले. सो हा रूल इम्पॉर्टंट आहे. पण त्यासाठी काही कंडिशन आहे की तो एक f(x) अपॉन g(x) असं फंक्शन असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हा x टेन्ड्स टू a टाकल्यानंतर हे 0/0 किंवा इन्फिनिटी झालं पाहिजे. ठीक, असं होत असेल तर आता आपण ह्याचं सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार, लिमिट आपण तेच ठेवणार आहेत. पण इथे काय करायचं, आता वरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा, f'(x) सेपरेट घ्यायचा, तो खालचा आणि वरचा काही संबंध नाही इथे. आणि खालचा जो फंक्शन डिनॉमिनेटरचा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा. f(x) वरती g' खाली असेल. ठीक आहे ना, हे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होईल कधी कधी की ते ज्या फॅक्टरमुळे तो 0/0 फॉर्म तयार झाला होता ए टाकल्यानंतर, तो फॅक्टर कदाचित या डेरिव्हेटिव्ह मध्ये कट होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल किंवा तो कमी होऊन जाईल आपोआपच. ठीक आहे ना, तर असं हे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण काय करणार, पुन्हा एकदा हा ए सबस्टिट्यूट करून बघणार. जर अजून सुद्धा ए सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे पण पुन्हा जर 0/0 फॉर्म भेटला, इथे जर पुन्हा 0/0 भेटला तर आपला आन्सर अजून नाही आलं म्हणायचं आपण. जर नाही भेटला तर डायरेक्ट आन्सरच येईल. ठीक आहे ना, काही नंबर तो तयार होईल, वरचा नंबर तयार होईल सेपरेट, खालचा नंबर तयार होईल सेपरेट आणि ते एक आन्सरच मिळेल. बट जर 0/0 फॉर्म पुन्हा तयार झाला तर आपल्याला काय करायचंय, त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. एकदा पुन्हा लिमिट असंच ठेवायचं, लिमिट x टेन्ड्स टू a. इथे आता आपण डेरिव्हेटिव्ह घेणार डबल वाला, तर या f'(x) होईल, हा g'(x) होईल. ठीक आहे ना, म्हणजे जोपर्यंत तो 0/0 हा फॉर्म त्यातला गायब होत नाही, कॅन्सल होत नाही डेरिव्हेटिव्ह घेऊन, तोपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह घेत राहणार आहेत. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह. बट ते थर्ड कडे फोर्थ कडे जायची वेळ नाही आली पाहिजे, येणार पण नाही शक्यतो. त्या टाईपचे जर क्वेश्चन असतील तर आपण या मेथडने मग नाही करणार ना, कारण मग तो थर्ड फोर्थ घ्यायला गेला की ते खूप लेंदी बनतं. मग हे रेग्युलर मेथडने केलेलं जास्त परवडेल. ठीक आहे ना, पण जर एक डेरिव्हेटिव्ह घेऊन किंवा मॅक्सिमम सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊन जर तो 0/0 फॉर्म जात असेल तर आपण काय करणार आहेत, याच मेथडने सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे ना, तर ही मेथड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. याला पुन्हा एकदा असं स्टार्ट करू आपण. ठीक आहे ना, हे स्टार वाला इम्पॉर्टंट मेथड आहे. त्याच्यामध्ये कंडिशन्स लक्षात ठेवा काय पाहिजेत ते आपल्याला. अजून एक फॉर्म्युला लिहायचा राहिला, जो आता इथे आपण लिहूयात की इफ लिमिट एक्सटेंड्स टू ए, जे काही असेल ए कुठला तरी,
आणि आता हा फॉर्मॅट आहे की एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. आता इथे काय ना की पॉवर मध्ये एक फंक्शन एफ ऑफ एक्स, त्याच्या पॉवर मध्ये दुसरं फंक्शन आहे जी ऑफ एक्स. बट जर हे ए लिमिट टाकलं आपण याच्यामध्ये, म्हणजे असं जर केलं आता की लिमिट एक्सटेंड्स टू ए ऑफ एफ ऑफ एक्स, तर याची व्हॅल्यू मिळाली पाहिजे आपल्याला 1. आणि जो वरचा पॉवरवाला फंक्शन आहे त्याच्यामध्ये जर आपण लिमिट सबस्टिट्यूट केलं हे ए जी ऑफ एक्स मध्ये, तर त्याची व्हॅल्यू मिळाली पाहिजे इन्फिनिटी. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट काय असणार आहे, हा फॉर्मॅट 1 रेस टू इन्फिनिटी वाला फॉर्मॅट आहे. बेस मध्ये 1 आणि पॉवर मध्ये इन्फिनिटी असा फॉर्मॅट जर मिळाला, दिसतंय का ते कोपऱ्यामध्ये? ओके, थोडं साईडला ठीक आहे, पण ते साईडला हे 1 रेस टू इन्फिनिटी असा जर फॉर्मॅट मिळाला आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये, की जो बेस आहे त्यात जर आपण ते लिमिट सबस्टिट्यूट केलं ए, तर 1 मिळाला पाहिजे. जो पॉवर आहे तिथे सबस्टिट्यूट केलं तर काय मिळालं पाहिजे, इन्फिनिटी मिळालं पाहिजे. म्हणजे 1 रेस टू इन्फिनिटी हा फॉर्मॅट तयार झाला पाहिजे. असा फॉर्मॅट जर तयार झाला तर या लिमिटचा आन्सर आपण काय लिहितो, या लिमिटचा आन्सर आपण लिहितो इथे परत एकदा मी ते लिहून घेतोय की लिमिट असं असेल एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. याचा आन्सर आपण काय लिहिणार, याचा आन्सर आपण लिहिणार ई रेस टू, ई च्या पॉवर मध्ये असेल लिमिट एक्स टेंड्स टू ए, जे काही लिमिट आहे तेच लिमिट घ्यायचं, बट ई च्या पॉवर मध्ये घ्यायचं. आता हा जो पॉवरचा टर्म आहे तो पॉवरचा टर्म पुढे मल्टिप्लाय करायचा आपण जी ऑफ एक्स, आणि नंतर एफ ऑफ एक्स मधून -1 करायचा आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे आता, हा एक फॉर्म्युला जास्त इम्पॉर्टंट असेल जर या टाईपचा क्वेश्चन तयार झाला तर. या टाईपचा म्हणजे काय, हा वाला क्वेश्चन 1 रेस टू इन्फिनिटी असं जर तयार झालं तर इथे याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, आपण हा वाला फॉर्मॅट यूज करायचा आहे. एक डिनॉमिनेटरला एफ ऑफ एक्स फंक्शन, सॉरी बेस मध्ये एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, पॉवर मध्ये जी ऑफ एक्स फंक्शन आहे. मग आपण काय करायचं, याच्यामध्ये जर आपण ए सबस्टिट्यूट केला एक्स म्हणजे, तर तिथे 1 रेस टू इन्फिनिटी असा जर फॉर्मॅट तयार होत असेल तर आपण कसं फाइंड करणार याचं लिमिट, ई च्या पॉवर मध्ये आपण लिहिणार सगळं ते ई रेस टू लिमिट एक्सटेंड्स टू ए ऑफ जी ऑफ एक्स. जो पॉवर होता तो पॉवर समोर घ्यायचा मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि जो एफ ऑफ एक्स होता बेस मध्ये त्यातून -1 करणार आपण, जी ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स -1 करायचं. ठीक आहे ना, तर हे काय असेल मग याचा आन्सर असेल लिमिटचं या. ठीक आहे, तर हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आपल्यासाठी असणार. पण हे कधी या फॉर्मॅटचा क्वेश्चन तयार झाला तर. ही जी मेथड आहे ही मेथड बऱ्याच ठिकाणी आपल्याला कामाला येईल, बऱ्याच म्हणजे भरपूर 70% क्वेश्चन मध्ये आपण ही मेथड यूज करू शकतो असं होईल, याच्यामध्ये होईल. कारण बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये काय होणार ना, तो 0/0 फॉर्म मिळणारच आहे बऱ्याचशा क्वेश्चन्स मध्ये. तो जर फॉर्मॅट तयार होत असेल तर आपल्याला या मेथडने सॉल्व्ह करणं जास्त सिंपल असणार आहे फॉर्म्युला यूज करण्यापेक्षा. ठीक आहे ना, फॉर्म्युला किंवा काही रेग्युलर मेथड असतात, रॅशनलाइज करतो आपण कुठे काय करतो, त्यांच्यापेक्षा या मेथडने सोपं जाईल. ठीक आहे, आपला वेळ खूप जास्त वाचणार आहे. ठीक आहे, तर हा सगळा थेरिटिकल पार्ट म्हणण्यापेक्षा काय केलं आपण, क्विक रिवाइज केलं की या चॅप्टर मध्ये लिमिट म्हणजे असतं काय, का घेतो आपण लिमिट, ते एखाद्या फंक्शनचं लिमिट का घ्यायचं असतं. दुसरी गोष्ट जर घ्यायचं असतं तर ठीक आहे, कधी घ्यायचंय, जेव्हा इनडिटर्मिनेट फॉर्म मिळतील तेव्हा घ्यायचं. ठीक आहे, मग ते सॉल्व्ह करण्यासाठी काय काय मेथड्स आहेत, काय काय फॉर्म्युलेज आहेत, हे आपण सगळं बघितलंय. काय काय शॉर्टकट आहेत ते पण लिहून घेतलंय. ठीक आहे ना, हे सगळं आपल्याला थोडंसं क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कामाला येईल. ओके, तर हे झाल्यानंतर हा झाला सगळं थेरिटिकल पार्ट. आता आपण काय करूया, त्याचे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहेत. हे आपण प्रत्येक चॅप्टरचं हेच करतोय की थेरिटिकल पार्ट मी एक शॉर्ट रिव्हिजन मध्ये सांगतो सगळं काय ते. फक्त जे चॅप्टर जास्त इम्पॉर्टंट आहेत किंवा ज्यांचा यूज आपल्याला बाकी चॅप्टर मध्ये पण लागणार आहे, जसं की आपण फंक्शन चॅप्टर पाहिला, त्याची थेरी आपण डिटेलमध्ये डिस्कस केली बऱ्यापैकी, कारण त्यातले कन्सेप्ट बऱ्याचशा चॅप्टर मध्ये पुन्हा पुन्हा लागणार आहे. ठीक आहे ना, फंक्शन चॅप्टर लिमिट मध्ये पण लागेल, आता डेरिव्हेटिव्ह मध्ये लागेल, ऍप्लिकेशन पूर्ण कॅल्क्युलस मध्येच तो फंक्शन चॅप्टर लागतो. त्यामुळे आपण तो जास्त डिटेलमध्ये डिस्कस केलाय. थेरी पार्ट डिस्कस केल्यानंतर, फॉर्म्युला बघितल्यानंतर आपण काय करतोय, प्रत्येक चॅप्टरचं काय करतोय, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, म्हणजे ऍक्च्युअल एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय की ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स मागच्या 2-3 वर्षांमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण पुढे काय करूयात, नेक्स्ट पार्ट मध्ये याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्टार्ट करूयात. ओके, थँक्यू. सो आपण आतापर्यंत काय केलंय की लिमिट चॅप्टरचे काय काय फॉर्म्युलेज वगैरे असतील, काय कन्सेप्ट ते पाहिले. आता आपण काय करणार आहेत, काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. तर पहिला क्वेश्चन पहा काय तो. फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलंय की लिमिट फाइंड करायचं एक्स टेंड्स टू 0. क्वेश्चन मी इथे पुन्हा लिहितो, जर काही क्लिअर नसेल समजा तर आपण एकदा परत क्वेश्चन लिहून घेऊ. पण दिसतंय, मला वाटतं क्लिअर दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. इथे असा क्वेश्चन आहे की साइन एक्स रेज टू 1/x इंटू 1/x रेज टू साइन एक्स, याचं लिमिट गिव्हन आहे एक्स टेंड्स टू 0. ठीक आहे,
खूप सिंपल आणि खूप सोपे सोपे क्वेश्चन असतील, पटापट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. हे सगळ्यात पहिले आपण काय काम करू ना, हे लिमिट यांना सेपरेट सेपरेट देऊन टाकू. ठीक आहे, काही याची पण पॉवर याची पण पॉवर, यांना एकत्र तर काही करता येणार नाही. सो इथे जर लिमिट सेपरेट देऊन टाकलं आपण, आता मी हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप लिहितोय कारण तुम्हाला समजावं म्हणून ना. हे एवढं काही लिहायचं काम आपल्याला पडणार नाही एक्झाम मध्ये लिहिताना. म्हणजे ऍक्च्युअली आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असू, आपण का प्रत्येक स्टेप लिहित नाही बसणार. काय काय आपल्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करता येतील आपण ते माइंडमध्ये करणार आहेत. लिहायचं काम कमी करायचंय. इथे काय होईल, सेकंड पार्टचं लिमिट सेपरेट लिहिलं, एक्स टेंड्स टू 0. हा 1/x रेज टू साइन एक्स असा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना, हा पार्ट आहे. इथे जर आपण 0 टाकला ना, इनडिटर्मिनेट फॉर्म कुठे बनतो तो आपल्याला शोधायचा आहे. बाकी आपल्याला प्रॉब्लेम नसतो कुठे काही. जिथे कुठे असा फॉर्म तयार होईल ज्याला आपण सॉल्व्ह नाही करू शकत, इनडिटर्मिनेट आहे, तिथे प्रॉब्लेम आहे फक्त. ठीक आहे ना. सो हे काय होईल की साइन एक्स मध्ये जर आपण 0 टाकला तर साइन 0 0 असतोय, म्हणजे हा 0 आणि रेज टू हा 1/0 इन्फिनिटी. 0 रेज टू काही का असे ना, ते तर काय असणार आहे, 0च असणार आहे. ठीक आहे, हे झालं 0. याचा काही प्रॉब्लेम आपल्याला नाहीये. ठीक आहे ना. ओके, त्यानंतर आणि अजून एक गोष्ट सांगायची. इथे काय झालं की माझ्याकडून मल्टिप्लिकेशन मी लिहिलंय, इथे ऍडिशनचं साईन आहे. हे ऍडिशन आहे दोघांच्या मध्ये प्लस आहे. ठीक आहे ना, हे मध्ये प्लसचं साईन आहे, ते राहिलं आपल्याकडे. ओके, हा फर्स्ट टर्म तर 0 झाला, याचं काम संपलं म्हणजे फर्स्ट टर्मचं. सेकंड टर्म मध्ये जर लिमिट टाकलं आपण तर हा 1/0 इन्फिनिटी बनणार आणि साइन 0 0 आहे. म्हणजे इथे काय फॉर्म तयार झाला, इन्फिनिटी रेज टू 0 वाला फॉर्म तयार झाला. 1/0 इन्फिनिटी आणि साइन 0 0. इन्फिनिटी रेज टू 0 आपण नाही सांगू शकत आहे. ठीक आहे ना, हा एक इनडिटर्मिनेट फॉर्म तयार झालाय. तर याला आपण सेपरेट घेऊन सॉल्व्ह करू. ठीक आहे, हे कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या थोडासा, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. इन्फिनिटी रेज टू 0 हा जर फॉर्मॅट तयार झाला असेल तर आपण याला सेपरेट एक y म्हणून लिहून घेऊयात. हा टर्म काय आहे तो, हा टर्म आहे y म्हणजे लिमिट ऑफ 1/x रेज टू साइन एक्स तर x टेंड्स टू 0 असा हा टर्म आहे. इथे आपण काय करणार ना की तो वरचा साइन एक्स, वरती पॉवर मध्ये जो साइन एक्स आहे त्याला आपण समोर घ्यायचा आहे. पहिले समोर घ्यायचं म्हणजे काय करावं लागेल, मग दोन्ही साईडला लॉग घ्यावं लागेल. इम्पॉर्टंट आहे, त्याला स्टार करून ठेवतो मी. इथे पण स्टार केलाच आहे ऑलरेडी. हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. दोन्हीकडे लॉग घेऊयात. तर हा लॉग y तयार झाला. इथे साइन एक्स पुढे आलाय आणि इंटू काय झालंय, लॉग ऑफ 1/x. इथे लिमिट लिहायचं राहिलं माझ्याकडून. इथे लिमिट आहे यामध्ये. ठीक आहे, साइन एक्स इंटू लॉग ऑफ 1/x. आता जरी प्रॉब्लेम काय की इकडे लॉग y आहे, तिकडे सगळं हे असं तयार झालेलं आहे. तर आपण काय करूया, थोडं सिम्प्लिफाय करण्याचा ट्राय करू पहिले. ठीक आहे, हे y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. म्हणजे इथे लॉग y तयार झालाय. y म्हणजेच आपला तो जो रिक्वायर्ड टर्म आहे तो टर्म आहे. तर आपलं टार्गेट काय की y ची व्हॅल्यू फाइंड करायची, आपल्याला काय मिळेल ती. ठीक आहे, तर हे इथे तर काय होईल की जर आपण टाकला समजा 0 तर हा साइन 0 0 हा पुन्हा डिफाईन होत नाही. हा 1/log इन्फिनिटी डिफाईन नाही होणार. इथे काय होईल ना की आपल्याला एक काम करता येईल की या साइन एक्सला आपण जाऊ देऊ खाली डिनॉमिनेटरला, तो म्हणजे कोसेक होईल खाली गेल्यानंतर. असं करूयात. दुसरा काही ऑप्शन तुम्हाला दिसत नाही इथे काहीच. हा लॉग राहू द्या जागेवरच. दुसरा ऑप्शन काही वाटत नाही होऊ शकतं म्हणून. तर म्हणून मी काय केलंय, या साइनचा काय बनवला आता, कोसेक बनवला. तर कोसेक तो जाईल डिनॉमिनेटरला, कारण साइन म्हणजे 1/कोसेक आहे. ठीक आहे ना. तर आता हा रॅशनल फॉर्म तयार झाला. वरती एक फंक्शन आहे, खाली एक फंक्शन आहे. इथे 0 टाकाल तर इन्फिनिटी बनतोय, इथे टाकाल तर हा कोसेक 0 पण काय असतो, इन्फिनिटी असतोय. ठीक आहे ना, म्हणजे इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीचा फॉर्म तयार झाला. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी इनडिटर्मिनेट फॉर्म. आता आपण LH रूल वापरणार. ठीक आहे, दोघांचा पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट सेपरेट घेणार आणि त्यानंतर लिमिट टाकून चेक करणार की तो इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीचा फॉर्म गेलेला आहे की नाही. तर डेरिव्हेटिव्ह काय होईल, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, लॉग ऑफ 1/x असं येते. तर हे काय होईल, 1/x. ठीक आहे, डिवायडेड बाय, ओके सॉरी एक मिनिट, इथे काम पण करता येईल ना. हे फ्रॅक्शन ठेवण्यापेक्षा अजून थोडं सिंपल याला करू आपण. हे थोडंसं अवघड होत चाललंय आपलं, त्यापेक्षा आपण एक काम करूयात ना. हा जो लॉगच्या आतमध्ये 1/x आहे त्याला x बनवायचा, रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल घ्याल तर काय होतंय, लॉगच्या बाहेर मायनस साईड येणार. ज्या लॉग एक्स अपॉन मध्ये कोसेक एक्स. आणखी थोडं सिंपल करण्याचा ट्राय करतो मी त्याला, की ते काय होईल, लॉग ऑफ 1/x चा डेरिव्हेटिव्ह घेताना 1/1/x इंटू 1/x चा मायनस 1/x कडे मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा थोडं सिंपल केलं आणखी मी, थोडे एक स्टेप कमी होण्यासाठी. आता घेऊ डेरिव्हेटिव्ह आपण. तर -1/x तयार झाला तो, आणि डिव्हिजन मध्ये काय तयार होत आहे, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता याच्यामध्ये अरेंजमेंट अजून थोडी करावी लागेल ना. हा जो 1/x आहे हा अजून पण इन्फिनिटी देणार आहे, हा कोसेक पण इन्फिनिटी देणार आहे. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी अजून पण आहे आपल्याकडे. पण आपण काय करू, या कोसेकला पुन्हा वरती घेऊन जाऊ. वर गेला की साइन बनेल तो.
ठीक आहे ना. हे मायनस मायनस तर प्लस झाले, समजा मायनस मायनस प्लस झाले म्हणून आपण. कोसेक वरती जाऊन साईन झाला तो साईन एक्स, आणि त्याच्या खाली हा एक्स देऊन टाकू ना, साईन एक्स अपॉन एक्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे. राहिला फक्त 1 अपॉन कॉट एक्स. ठीक आहे ना. इथे लिमिट आपल्याकडे काय आहे, लिमिट आहे एक्स टेंड्स टू 0. तर मला सांगा हा जो टर्म आहे साईन एक्स अपॉन एक्स लिमिट एक्स टेंड्स टू 0, हा तर 1 होणार, हा झाला 1. ठीक आहे ना. आणि कॉट एक्स म्हणजे कॉट 0 काय असतोय, कॉट 0 इन्फिनिटी असतोय. बट तो 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे काय होईल, 0 होईल. म्हणजे या टर्मची व्हॅल्यू काय होणार आहे, या टर्मची व्हॅल्यू होणार आहे 0, आणि या टर्मची व्हॅल्यू होणार आहे 1. 1 इंटू 0 याचा आन्सर काय येणार, म्हणजे 0 येणार. ठीक आहे. बट हे आन्सर 0 कोणाचं आलंय आता, लेफ्ट साईडला कोण आहे, लेफ्ट साईडला लॉग वाय आहे. लॉग वायचा आन्सर 0 आलाय, वाय नाही 0 अजून. तर तुम्हाला वाय फाइंड जर करायचं असेल तर तुम्ही काय करणार, इथेच लगेच सॉल्व्ह करू जागा, थोडी जागा लागेल आता फक्त. आपल्याकडे काय मिळालंय, लॉग वाय म्हणजे 0 तयार झालाय. इथे लॉगचा बेस काही नाही म्हणजे आपण ई सांगतो, तर वाय म्हणजेच काय होईल, ई रेस टू 0. ई रेस टू 0 म्हणजेच काय असते 1. तर वाय ची व्हॅल्यू काय मिळाली, म्हणजे 1 मिळाली आहे. इथे टाकून द्या. हे वाय म्हणजेच हा टर्म होता ना आपला, या टर्मचं लिमिट ते मिळालं 1. म्हणजे आन्सर काय झालं, 0 प्लस 1 म्हणजेच 1. ऑप्शन आहे का 1, ऑप्शन सी दिलेलं आहे 1. ठीक आहे. हे हा थोडासा क्वेश्चन वेगळा होता. 2024च्या एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. 2024चा क्वेश्चन आहे. थोडंसं तुम्हाला वेगळं म्हणजे काय की फर्स्ट टर्म तर 0 होऊन गेला लगेच, तिथे काही प्रॉब्लेम राहिलाच नाही आपल्याला, तो डायरेक्ट 0 झालाय. प्रॉब्लेम फक्त सेकंड टर्म मध्ये. सेकंड टर्म मध्ये काय होतंय, जर आपण लिमिट सबस्टिट्यूट केलं तर तो इन्फिनिटी रेस टू 0चा फॉर्मॅट तयार होतोय. इन्फिनिटी रेस टू 0 हे आपल्याला डायरेक्ट नाही सॉल्व्ह करता येत, हे इनडिटर्मिनेट फॉर्म तयार झाला म्हणजे हा. सो आपण काय केलं, त्याला सेपरेट लिहून घेतलं वाय म्हणजे. तर सेकंड टर्म जो आहे तो तिथून लॉग घ्यायचा आहे. थोड्याफार ऍडजस्टमेंट्स करावे लागतील कारण डायरेक्ट थोडंसं अवघड जाईल करायचं ते. इथे पुन्हा तो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, एलएच रूल वापरला आपण, आणि त्यानंतर हे आन्सर त्याचं 0 आलं. म्हणजे हे लॉग वाय 0 आल्यानंतर आपण काय केलं, वाय ची व्हॅल्यू 1 मिळाली. सो आपलं टोटल आन्सर पण काय आलंय, 1 आलंय. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, सेकंड क्वेश्चन. ओके. इथे आता काय ना की हा रॅशनल फॉर्म आहे, वरती एक फंक्शन आहे खाली एक फंक्शन आहे. आपण काय करायचं, सरळ सरळ आपण चेक करायचं की 0 अपॉन 0 हा फॉर्मॅट भेटतोय का. तर एक्स टेंड्स टू 2 दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. मला वाटतं दिसत असेल कदाचित हे क्लिअर. थोडासा प्रॉब्लेम झालाय आज पीपीटी मध्ये, पण ठीक आहे. एक्स टेंड्स दिसतंय पण ते, ठीक आहे ना. एक्स टेंड्स टू 2 आहे ते. तर आपण क्वेश्चन इथे लिहून घेऊ वाटलं पुन्हा एकदा. हा 3 रेस टू एक्स आहे, मायनस की प्लस, प्लस 3 रेस टू 3 मायनस एक्स मायनस 12. डिव्हिजन मध्ये आहे 3 रेस टू एक्स मायनस 3 मायनस एक्स मायनस 3 रेस टू एक्स अपॉन 2. ओके. याचं लिमिट दिलेलं आहे आपल्याला सगळं, लिमिट एक्स टेंड्स टू 2 दिलेलं आहे. ठीक आहे ना. ओके. आता इथे काय करू आपण, एक्स टेंड्स टू 2 दिलं तर आपण 2 सबस्टिट्यूट करून बघू ना काय होतंय ते. इथे जर 2 टाकला आपण तर काय होईल, 3 चा स्क्वेअर 9, हा 27 अपॉन 9 3. ओके. आणि 12 म्हणजे 9 आणि -9 0 झाले, वरती 0 बनतोय. इथे पण टाकला तर काय 27 अपॉन 9 म्हणजे 3, आणि 3 मायनस हा 1 म्हणजे 3, 3 मायनस 3 0. 0 अपॉन 0 फॉर्म मिळतोय जर आपण हा 2 सबस्टिट्यूट केला एक्सच्या जागेवर तर. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू शकतो आता, एलएच रूल यूज करू शकतो कारण 0 अपॉन 0 फॉर्म मिळाला. डेरिव्हेटिव्ह घ्या आता न्यूमरेटरचा, थोडंसं व्यवस्थित बघून डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. 3 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, 3 रेस टू एक्स लॉग 3. ठीक आहे. ओके. त्यानंतर इथे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, प्लस हा 3 रेस टू 3 अपॉन असं नाही, हे 3 रेस टू 3 मायनस एक्स म्हणजे काय, 3 रेस टू 3 आहे आणि अपॉन मध्ये 3 रेस टू एक्स असणार आहे ते. ठीक आहे ना, असं असेल ते. तर आपण काय केलं मग इथे, तो 27 झाला न्यूमरेटर मध्ये, तो तर फिक्स आहे 27. पण हा जर वरती घेतला तर असा पण होईल, 3 रेस टू 3 इंटू ही पॉवर वरती घेऊन जर आपण असे लिहिली तर मायनस मध्ये येईल 3 रेस टू मायनस एक्स. ठीक आहे ना. सो 3 रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 27 तर आपण फिक्स केला, हा वाला पहिला वाला 27. आता 3 रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 3 रेस टू मायनस एक्स इंटू -1 इंटू लॉग 3. ठीक आहे, असं होणार आहे. -12 चा 0 झाला, हा न्यूमरेटर कम्प्लीट झाला आपला. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह लिहा पुन्हा, हाच टर्म आहे आपण आताच केला तो. 27 इंटू काय आला डेरिव्हेटिव्ह त्याचा, 3 रेस टू मायनस एक्स इंटू -1 लॉग 3. ओके. आणि मायनस मध्ये काय इथे आता 3 रेस टू एक्स अपॉन 2 लॉग 3 इंटू एक्स अपॉन 2 चा 1 अपॉन 2 असणार आहे. तर आपण काय केलंय, डेरिव्हेटिव्ह घेतले प्रत्येक टर्मचे, न्यूमरेटरचा सेपरेट डिनॉमिनेटरचा सेपरेट. इथे काय आपण असं यू अपॉन व्ही असं काय करणार नाही, हे वरती सेपरेट खाली सेपरेट करणार आहे. आता याच्यामध्ये चेक करा, याच्यामध्ये काय काय कॅन्सल करता येईल ते बघू आपण. प्रत्येक टर्म मध्ये लॉग 3 तर आहेच, म्हणजे न्यूमरेटर मधून लॉग 3 आपण कॉमन घेणार आहेत.
डिनॉमिनेटर मधून आपण log 3 कॉमन घेणार आहेत आणि ते सगळं कॅन्सल होऊन जाईल म्हणजे. ठीक आहे, आता काय करायचं, आता इथे लिमिट दिलं x टेंड्स टू 2, आता आपण x टेंड्स टू 2 सबस्टिट्यूट करून बघू. आता जरी 0/0 आला तर मात्र मग सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, नाही आला तर आपला आन्सर डायरेक्ट मिळून जाईल. 2 सबस्टिट्यूट करून दिला तर 3^2 म्हणजे 9 झालं हे, प्लस 27 इंटू 3^2 हा झाला -2 पॉवर म्हणजे 1/9 झाला तो. ठीक आहे, इंटू -1 पण आहे तिथे. ठीक आहे, अपॉन मध्ये काय तर 27 इंटू हा मगाशीच केल्यावरती आपण 1/9 मिळतोय, इंटू -1 आहे सोबत, आणि -3^x/2 इथे टाकला आता 2 आपण, तर 3^x म्हणजे 3^2/2 म्हणजे 1, 3 झाला तो, आणि अपॉन मध्ये 2 आहे इथे खाली. हे कॅल्क्युलेशन आता करून घेऊ आपण काय होईल ते. तर 9 ने कॅन्सल करा 3 टाइम्स, म्हणजे हे -9 इथे असेल तर -3 झाला हो, हा म्हणजे -3 झाला तो. ठीक आहे ना, 9 - 3 म्हणजे हा वरती 6 आहे. डिनॉमिनेटरला काय बनतंय, इथे पण 3 केला आपण कॅन्सल, हा -3 आहे, मग -3 इंटू 2 म्हणजे -6, -6 - 3 म्हणजे काय होईल -9 असेल खाली, अपॉन मध्ये 2, तो खालचा 2 वर जाणार आहे, हा जो अपॉन मध्ये 2 होईल कॉमन तो वर गेला. आता कॅन्सल करू 3 ने 2 टाइम्स, 3 ने 3 टाइम्स, तर आन्सर काय आला पाहिजे -4/3. असा ऑप्शन आहे का चेक करायचा आहे, -4/3 पहिलाच ऑप्शन आहे, -4/3. ठीक आहे, म्हणजे काय की हे खूप अवघड असं काही नाहीये. तुम्हाला आता माहिती आहे की जर 0/0 फॉर्म येतोय तर आपण LH रूल वापरायचा आहे. पण LH रूल वापरताना सगळ्यात महत्वाचं काय असेल की डेरिव्हेटिव्ह करेक्ट घ्यायचे. डेरिव्हेटिव्ह घेताना चूक नाही झाली पाहिजे, ठीक, तिथे मिस्टेक नाही झाली पाहिजे, अदरवाईज मग ते आपला शॉर्टकट काही कामाला येणार नाही. शॉर्टकट उलट आन्सर चुकेल जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह चुकवला तर. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह मला वाटतं सगळ्यांना येतो आता, सिंपल चॅप्टर असतो खूप. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा 24चाच आहे. तर हा क्वेश्चन सेम आता जो मागे बघा ना, हाच क्वेश्चन आहे, जो हा क्वेश्चन होता तो सेम याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे, फक्त 3च्या जागेवर 5 केला यांनी, 5^x 5^3 - x या टाइप मध्ये. तर हा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आता, एकदम डिक्टो सेम टू सेम क्वेश्चन, फक्त एक व्हॅल्यू चेंज केली आहे, 3च्या जागेवर 5 दिलाय फक्त. ठीक आहे, लिमिट पण तेच होतं x टेंड्स टू 2, बाकी सगळं सेमच होतं याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलंय लिमिट x टेंड्स टू 0, 9^x - 4^x अपॉन मध्ये x इंटू 9^x + 4^x, असा हा क्वेश्चन आहे. इथे पण चेक करू आपण 0 टाकून, तर 9^0 1 1 - 1 0 झाला, आणि हा 0/0 फॉर्म आहे, म्हणजे आपण LH रूल वापरू शकतोय. बरेचसे क्वेश्चन आपले तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, नाही बरेचसे क्वेश्चन आपले LH रूलने होणार आहेत. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 9^x चा, 9^x इंटू log 9. ठीक आहे ना, मायनस 4^x चा काय असेल तर 4^x इंटू log 4 डिवायडेड बाय, इथे काय असेल x हे मल्टिप्लिकेशन आहे, तर x सोबत x सेम ठेवला आपण तर याचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल 9^x log 9 प्लस 4^x log 4, आणि जर प्लस सेकंड टर्म सेम ठेवला आपण 9^x + 4^x, तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला. तिथे u इंटू व्ही वापरला, इथे u इंटू व्ही, दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, तर आपल्याला प्रोडक्ट रूल वापरावा लागेल, u इंटू व्ही डॅश प्लस व्ही इंटू यू डॅश. ओके, आता लिमिट टाकून देऊ आपण, x टेंड्स टू 0 आहे ना, इथे 0 टाकायचंय. आता सबस्टिट्यूट करा 0, आता सबस्टिट्यूट केला 0 तर हा झाला 9^0 1, म्हणजे न्यूमरेटर मध्ये बाकी राहिला log 9, मायनस हा पण झाला 1, 4^0 म्हणजे 1 होणार ना तो, हा पण झाला log 4, डिव्हिजन मध्ये काय होईल, इथे टाकला 0 तर हा पहिला टर्म पूर्ण 0 झाला, हा टर्म पूर्ण 0 बनणार आहे, कारण 0 इंटू जे काय बनेल ते बनेल, हा 0च आहे. प्लस मध्ये आता इथे 0 टाकणार तर हा 1 होईल, आणि हा एक 0 टाकू तर हा नाही 4^0 1 होईल, म्हणजे 1 + 1 2 झालं, इथे हा झाला 2. तर फायनल आन्सर काय होईल, log a - log b म्हणजेच काय असतं, log ऑफ 9/4 झालं. ते डिव्हिजन मध्ये 2 आहे, तर हा 1/2 जो आहे डिव्हिजन वाला, याला आपण काय करणार आहेत, पॉवर मध्ये घेऊन जाणार आहेत. मल्टिप्लिकेशन लॉगच्या बाहेर जे काही असेल मल्टिप्लिकेशन मध्ये ते आपण पॉवर मध्ये घेऊन जाऊ शकतो, म्हणजे काय होईल log ऑफ 9/4 चा पॉवर 1/2, 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट असते, सो आन्सर काय होईल इथे log ऑफ 3/2. हे आपला ऑप्शन चेक करायचा आहे का, log ऑफ 3/2, पुन्हा ऑप्शन एच आहे. ठीक आहे, 2-3 क्वेश्चन झाले कम्प्लीट, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन मध्ये ऑप्शन एच आलाय आपला आन्सर. ठीक आहे, सो इथे पण काय आलं आन्सर log ऑफ 3/2 आलं. ठीक, ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता काही लोक असं लॉजिक लावतील की बाबा ऑप्शन ए बऱ्याच क्वेश्चनचा आन्सर 2024च्या बऱ्याचशा क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए झालाय, म्हणजे आपण जर क्वेश्चन नाही आला की जे तुक्के मारायचे ते ऑप्शन ए मारून येऊ, असं काही करू नका. ठीक आहे ना, ट्राय करायचे क्वेश्चन, जर नाहीच येत नसतील तर तुम्ही लास्ट शेवटचा पर्याय म्हणून तो ठेवू शकता की
लास्टच्या जाऊन 5-10 मिनिटांमध्ये आपण जे काही क्वेश्चन आले नाहीत सॉल्व्ह करायला आपल्याला, त्यांना आपण थोडंसं एक अंदाज, एक लॉजिक लावून थोडंफार ऑप्शन इलिमिनेट करून आपण ते तुक्के मारू शकतो. डायरेक्ट काही पण असं ऑप्शन टिक करून येऊ नका, ते कधी बरोबर येत नाही, ठीक आहे ना. ओके, या टाईपचा क्वेश्चन, या क्वेश्चनला स्टार करतो मी. स्टार करतो का करतो, या टाईप मध्ये जर काही आलं आपल्याकडे, लिमिट पण असं काहीतरी असेल, x टेंड्स टू π/2 दिलंय आणि ब्रॅकेटमध्ये पाय मायनस 2x, म्हणजे जर तुम्ही इथे जर x2 टाकलात ना, सॉरी π/2 टाकलात ना, तर तो पाय मायनस पाय 0 होणार आहे, ठीक आहे ना. तो लिमिट टाकून तो 0 बनतोय, खाली वरती पण 0 होईल, चेक करा. आता इथे cos π/2 0 असते, cos 90, 0/0 फॉर्म आहे म्हणजे आपल्याकडे. या टाईपचा जर क्वेश्चन असेल तर आपण काय करायचं, तर थोडंसं एक सबस्टिट्यूशन करावं लागेल पहिले. पण ते सबस्टिट्यूट करण्याच्या पहिले अजून एक काम करू. क्वेश्चन मध्ये काय होतंय ना, की 8x³ मायनस π³ असं दिसतंय मला इथे. हा आपण पहिले सॉल्व्ह करून घेऊ. हा a³ मायनस b³ चा फॉर्म्युला आहे, बरोबर ना. हे क्वेश्चन एकदा परत लिहून घेऊ आपण, की पहिला टर्म 1 मायनस साइन एक्स आहे तसाच लिहिला. याला एक्सपांड करायचं मला, a³ मायनस b³ म्हणजे काय असते, हा 2x चा ब्रॅकेट क्यूब आहे आणि हा पायचा क्यूब आहे. सो हा होईल 2x मायनस पाय. म्हणजे मी a³ मायनस b³ एक्सपांड करतो. हा फॉर्म्युला जर माहिती नसेल तर लिहून ठेवा. असा फॉर्म्युला असेल हा, प्लस ab प्लस b², हा फॉर्म्युला, ठीक आहे ना. तर हा a मायनस बी, आता a² म्हणजे 2x चा स्क्वेअर 4x² झाला, प्लस ab म्हणजे 2πx आणि प्लस b² म्हणजे हा π² होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा cos x आहे पुढे, आणि डिव्हिजन मध्ये काय आपल्याकडे, तर डिव्हिजन मध्ये आहे पाय मायनस 2x चा ब्रॅकेट रेस टू 4. पहिले आपण काय केलं, जो की थोडासा अवघड वाटणारा टर्म दिसतो इथे, बाबा इथे काय की हा 8x³ मायनस π³ म्हणजे a³ मायनस b³ चा फॉर्मॅट आहे. आपण त्याला एक्सपांड करून घेतलं सगळ्यात सुरुवातीला. आता काय करायचं, लक्ष द्या थोडंसं. आता ह्याला अरेंजमेंट्स करावं लागतील थोड्याफार, सबस्टिट्यूशन करावं लागेल. x टेंड्स टू π/2 दिलेला आहे, तर आपण काय करू, हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला h सबस्टिट्यूट करून देऊ. लक्षात ठेवा ही स्टेप इम्पॉर्टंट आहे आता, की हा जो ब्रॅकेट आहे पाय मायनस 2x, इथे अजून एक प्रॉब्लेम सांगतो मी. 0/0 फॉर्म आहे, बट आपण LH रूल वापरत नाहीयेत. का वापरत नाहीयेत, कारण खाली पॉवर 4 आहे. तुम्ही किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेणार, 4 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तेव्हा तो हा टर्म जाईल. पण हा टर्म जाण्यासाठी 4 वेळा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर वरती ऑलरेडी 3 टर्मचा प्रोडक्ट आहे. मग तुम्हाला त्या 3 टर्मचा प्रोडक्ट एकदा करून अजून मोठं टर्म मिळणार. सेकंड टाइम करायला गेलं तर आणखी काहीतरीच मोठं होईल ते. थर्ड टाइम केलं तर मग ते सॉल्व्ह करायला किती वेळ लागेल माहित नाही आपल्याला. सो आपण इथे ती LH रूल नाही वापरणार, इथे आपण सबस्टिट्यूट करणार. पाय मायनस 2x म्हणजे h सबस्टिट्यूट केला आपण. असं जर असेल तर आता इथून x ची व्हॅल्यू लगेच काढून घ्या. x म्हणजे काय मिळणार आहे, पाय मायनस h अपॉन 2 म्हणजे π/2 मायनस h/2 असा हा x तयार होईल, ठीक आहे. आता आपण लिमिट x चं लिमिट सांगितलं असं लिहू होतं, ऍज x टेंड्स टू π/2. x चं लिमिट π/2, तर h चं लिमिट काय होणार आहे, हा 0 होणार ना, h टेंड्स टू 0 होईल, ठीक आहे. मग सगळं चेंज करू आता. तर सगळं चेंज करायच्या पहिले मला इथून अजून एक सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचंय, की इथे बघा आता, की कुठे कुठे आपल्याला तो 0 मिळत नाहीये, तो टर्म बाजूला काढू आपण, ठीक आहे. हा साइन π/2 1 असतो, 1 - 1 0 आहे, हा 0 वाला ब्रॅकेट आहे, हा पण 0 वाला ब्रॅकेट आहे, हा कॉस पण 0 आहे. हा जो टर्म आहे एक मधला टर्म, हा वाला टर्म, इथून काही 0 नाही भेटणार कधीच. एक्स मध्ये आपण आता 0 टाकून दिला, सॉरी π/2 टाकायचं आपल्याला, तर याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट काढून ठेवू बाजूला. याचं काम संपलं क्वेश्चन मधून. ज्याच्यामध्ये 0 येत नाही ज्या टर्म मधून, त्याचं काही काम आता नाही आपल्याला. तर याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट बनवून ठेवू साईडला. हे काय बनेल बघा, इथे टाकायचं आपल्याला π/2, तर π²/4, 4 कॅन्सल झाले, हा झाला π², प्लस इथे पण टाकला आपण x π/2, तर 2 कॅन्सल होईल, इथे पण मिळाला π², प्लस इथे तर ऑलरेडी π² आहेच. म्हणजे हा टर्म म्हणजेच काय, 3π² आहे, ठीक आहे ना. तर हा टर्म क्वेश्चन मधून बाजूला घेऊन टाकू आपण, लिमिटच्या बाहेर, त्याचं काम संपलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे. तर हा 3π² बाजूला घेतला आपण. आता जे काही बाकी आहे ते आपल्याला लिमिट मध्ये लिहायचं आहे, आणि ते लिमिट लिहिताना आपण हे सगळं चेंज याच्यामध्ये करणार आहे सबस्टिट्यूशन वाला. तर इथे लिमिट h टेंड्स टू 0 सांगणार आता आपण, ठीक आहे. लक्ष द्यावं लागेल थोडंसं आता, कारण टर्म्स चेंज होणार आहेत. एक्स म्हणजे काय सांगितलं आपण, टर्म्स चेंज होणार आहेत म्हणजे काय होणार आहे, एक्सच्या जागेवर π/2 मायनस h/2 येणार आहे. तर इथे लगेच सांगा, साइन π/2 मायनस h/2, साइन π/2 मायनस थिटा म्हणजे काय असते, कॉस थिटा. सो हे काय होईल, 1 मायनस कॉस थिटा होऊन जाईल. हा टर्म झाला 1 मायनस कॉस थिटा, म्हणजे आपला h/2 आहे. हा पहिला टर्म चेंज झाला. सेकंड टर्म हा h तयार झाला, h पण नाही, सॉरी, आपण पाय मायनस 2x ला h सबस्टिट्यूट केलंय. हा 2x मायनस पाय म्हणजे हा मायनस वाला h आहे, निगेटिव्ह h असणार तो. इथे हा सेकंड टर्म मिळाला आपल्याला इंटू मायनस h, आणि इंटू आता
थर्ड टर्म हा वाला कॉस वाला टर्म, कारण तो मधला हा बॉक्स केला, याची व्हॅल्यू आपण केली ऑलरेडी, बाजूला काढलेली लिमिटच्या बाहेर. कॉस इथे पण काय होईल, पाय बाय टू मायनस एच बाय टू, म्हणजे कॉस पाय बाय टू मायनस थिटा साइन थिटा असते, तर हे झालं साइन एच बाय टू. आणि डिव्हिजन मध्ये काय बनणार आहे, डिव्हिजन मध्ये हा ब्रॅकेटचा पॉवर 4 म्हणजे एच चा पॉवर 4 तयार झाला. हे सगळं आपण चेंज करून घेतलं. आता सगळं एच च्या फॉर्म मध्ये चेंज झालंय, काही साइन कॉस पण चेंज झालेत, ठीक आहे. आणि अजून काय काय चेंज झालं ते नीट व्यवस्थित करायचं, लक्ष देऊन थोडंसं. आता हा 3π² बाजूलाच आहे, तर कोणासोबत काय घेता येईल चेक करा. एक तर तुम्हाला या साइन एच बाय टू सोबत खाली आणखी एच पाहिजे, एच बाय टू पाहिजे, बट आता एच बाय टू नाही, एच चा आहे आपल्याकडे, एक एच आपण त्या साइन सोबत देऊन टाकू. हे लिहूया, इथे लिहू आता की साइन एच बाय टू जो आहे त्याला एक एच देऊन टाकला मी, ठीक आहे. एक एच मी कॅन्सल केला या एच सोबत, आणि हे जे मायनस साइन आहे हे पण मायनस साइन बाहेर घेऊन टाकलं. आता हे मायनस साइन बाहेर घेऊन टाकू, इथे लिहून टाकू मायनस साइन लगेच. हा मायनस 3π², एक एच कॅन्सल झालाय, आता फक्त एच क्यूब बाकी आहे, त्यातला पण एक एच आपण साइनला देऊन टाकला. जे दोन एच बाकी आहे त्यांचं काय करायचं, त्यांच्यामध्ये काय करणार आपण, हा जो तिसरा टर्म बाकी राहिला आता 1 मायनस कॉस एच अपॉन 2, त्याला आपण h² देऊन टाकला राहिलेला, h इंटू h², एच क्यूब राहिला होता आपला, आपण तो ऍडजस्ट केलाय. आता काय होईल ना की तुम्हाला इथे तो लिमिट h टेंड्स टू 0 ऑलरेडी आपल्याकडे, तर आता शॉर्टकट माहिती आहे, याच्यासाठी शॉर्टकट माहिती आहे आपल्याला, 1 मायनस कॉस के एक्स अपॉन x². आपण सुरुवातीला लिहिला होता 1 मायनस कॉस के एक्स अपॉन x², हे काय असते, हे असते k²/2. पण इथे k म्हणजे कोण आहे, आपल्याकडे h/2 आहे ना, म्हणजे 1/2 म्हणजे k, त्याचा स्क्वेअर 1/4, 1/4 अपॉन 2 म्हणजे 1/8. हा जो टर्म आहे तो डायरेक्ट झाला 1/8, हा झाला 1/8. ओके, इथे काय करायचं आता, इथे h/2, इथे पण h/2 पाहिजे, इथे लगेच 2 ऍडजस्ट केला मी, 2 ऍडजस्ट केले, याला डिवाइड केलं 2 ने, याला मल्टिप्लाय केलं 2 ने, तर हा 2 बाकी राहील. आणि हे जे आहे एवढं वाला सगळं, हे काय बनणार आहे, 1 बनणार आहे, साइन h/2 डिवाइडेड बाय साइन h/2 डिवाइडेड बाय h/2, हे 1 झालं. साइन थिटा अपॉन थिटा 1 असेल, हा 1/2 बाकी राहिला, इथे 1/2 बाकी राहिला, आणि इकडे मायनस 3π² आहे, म्हणजे फायनल आन्सर काय पाहिजे, मायनस 3π² अपॉन 16, असा आन्सर आहे का चेक करा. मायनस 3π² अपॉन 16 ऑप्शन डी मध्ये आहे, ठीक आहे. हे थोडस, हे एक मेथड लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. या मेथडचं नाव काय, सबस्टिट्यूशन. या मेथडने काही क्वेश्चन्स करावे लागतील, बट हे कधी करणार आपण, सबस्टिट्यूशन ही मेथड यूज करायची आहे जर या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन तयार झाले तर. तो जो ब्रॅकेट आहे खाली वाला, त्या ब्रॅकेटला आपण एच सबस्टिट्यूट करणार आहेत, त्याच्यानुसार बाकी सगळं एक्स चेंज करून घ्यायचे, त्याचे लिमिट चेंज करून घ्यायचे, आणि मग बाकी सगळी अरेंजमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये करावी लागेल. ज्या टर्म मधून 0 मिळतच नाहीये तो टर्म आपण डायरेक्ट सेपरेट करून घेणार, त्याच्यामध्ये आपण लिमिट टाकणार, त्याची व्हॅल्यू बनवून ती लिमिटच्या बाहेर काढणार आपण, त्याचं काही काम राहणार नाही लिमिटमध्ये. ज्या टर्म्समुळे 0 मिळत आहे त्याच टर्म्सला फक्त आपल्याला आत घ्यावं लागेल, आणि त्यांच्यामध्येच हे सगळं अरेंजमेंट करून कॅल्क्युलेशन करावं लागेल, ठीक आहे. ओके, तर इथे काय LH रूल यूज मध्ये येणार नाही, थोडंसं हे अवघड असणार, लेंदी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आधी लिमिट चेक करू आपण. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी सांगितलंय. जर x टेंड्स टू इन्फिनिटी असेल तर आपण मेथड पहिली काय करायचं असतं, डिनॉमिनेटर मध्ये आपण काय बघणार की सगळ्यात हायेस्ट पॉवर काय पाहणार आपण व्हेरिएबलचा, ठीक आहे. एक मिनिट, डिनॉमिनेटरचा आपण हायेस्ट पॉवर पाहणार आणि त्याने डिवाइड करणार. बट आधी डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल ना, इकडे 1 आहे, मग डिनॉमिनेटर सेम करा. आता तर हा क्वेश्चन काय तयार झाला, x² प्लस x प्लस 1, हा मायनस ax² मायनस bx, आता 1 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस ax मायनस b. डिव्हिजन मध्ये, टोटल डिव्हिजन मध्ये आला होता x प्लस 1. इकडे लिमिट काय, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी मिळालेला आहे, ठीक आहे ना. मग आता एक काम करू ना, x² चे टर्म सोबत घेऊ, तर x² चा टर्म म्हणजे हा आणि हा आहे, 1 मायनस a इंटू x². x वाले टर्म सोबत घ्यायचेत, हा एक 1 आहे, म्हणजे 1 मायनस a मायनस b कॉमन घेतला x. आता राहिले कोण, फक्त हा प्लस 1 बाकी आणि हा मायनस b बाकी आहे, म्हणजे प्लस मध्ये 1 मायनस b बाकी आहे. डिव्हिजन मध्ये काय, तर डिव्हिजन मध्ये आहे x प्लस 1. इथे काय सांगायचं आपण, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, ठीक आहे. असं आपण अरेंज करून घेतलं क्वेश्चनला पहिले, की वरती x² वाले सोबत घेतले, x वाले सोबत घेतले, आणि कॉन्स्टंट सेपरेट लिहिले, खाली हा आहेच. आता तुम्हाला काय करायचंय,
आपली रेग्युलर मेथड आता की खाली हायेस्ट पॉवर 1 आहे एक्सचा, तर एक्स रेस टू 1 ने आपण डिवाइड करायचं सगळीकडे. डिवाइड केल्यानंतर काय होईल, तर इथे तर कॅन्सल झाला, तो एक एक्स कॅन्सल झाला, पण इथे एक एक्स बाकी राहिला, हा आपल्याला त्रास देणार आहे थोडासा. प्लस पुढच्या टर्म मधून एक्स कॉमन झाला तर एक्स कॅन्सल झाला तर 1 मायनस ए मायनस बी राहिला फक्त, आणि पुढे काय होईल, हा तर 1 मायनस बी अपॉन एक्स तयार झाला. ठीक आहे, ओके. डिव्हिजन मध्ये काय बनणार, एक्स अपॉन 1 म्हणजे एक्स अपॉन एक्स 1 झालं ते, आणि प्लस 1 अपॉन एक्स झालं. ठीक आहे, याचं लिमिट काय आपल्याकडे, एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. मग एक्स जर इन्फिनिटी असेल तर 1 अपॉन एक्स वाले सगळे टर्म काय असतात, 0 असतात. सो हा टर्म 0 होऊन जाईल, हे सगळं 0 होऊन जाईल. ठीक आहे ना. इथे राहिला प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम झालाय मला या फर्स्ट टर्म मध्ये प्रॉब्लेम आहे. इथे जो एक्स राहिलाय हा इन्फिनिटी देणार आहे, नॉट डिफाईन होईल आन्सर. परत एकदा आपण जर नॉट डिफाईन आन्सर येतोय तर लिमिट घ्यायचा काय उपयोग झाला. मग लिमिट घेण्याचा उपयोग काय, त्याचा फायदा काय झाला पाहिजे की ते नॉट डिफाईन तर नाही आलं पाहिजे, काहीतरी फायनाईट आन्सर आणायचं आपल्याला. म्हणून हा टर्म इथे प्रॉब्लेम देणार आहे. हा टर्म प्रॉब्लेम देणार आहे म्हणजे काय, जोपर्यंत हा टर्म आहे तोपर्यंत याची व्हॅल्यू येऊ शकत नाही, म्हणजे या लिमिटची. कळतंय का, हा तोपर्यंत नॉट डिफाईन आहे, म्हणजे हा टर्मच नाही पाहिजे मला क्वेश्चन मध्ये, तरच त्याची व्हॅल्यू फायनाईट मिळेल. समजतंय. आपल्याला काय करायचं बघा ना, क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की याची व्हॅल्यू 4 या लिमिटची. ओके, याचं आन्सर पण दिलंय 4, आणि मग ए आणि बी सांगा म्हणताय ते. ओके, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर याचं आन्सर 4 आहे म्हणजे फायनाईट तर आन्सर फिक्स आहे ना, याचं आन्सर 4 आहेच म्हणजे फायनाईट नंबर आला पाहिजे. बट हा ब्रॅकेट काय देतोय, हा तर इनफायनाईट देतोय, याच्यामुळे इनफायनाईट मिळणार, म्हणजे हा ब्रॅकेट 0 झाला पाहिजे, तरच हे आन्सर 4 येऊ शकतंय. करेक्ट आहे ना, समजते. इथं आन्सर पण दिलं, आपण बघितलं नाही मी, ते आन्सर पण दिलंय, म्हणजे तर मग फिक्स झालंय की हा टर्म नकोच आहे, तरच आन्सर 4 येऊ शकतं, कारण हा टर्म इन्फिनिटी देतोय, नॉट डिफाईन. म्हणजे हा टर्म नकोय म्हणजे काय म्हणता येईल, एक्सला तर आपण इन्फिनिटी, एक्सचं आपण माहित नाही तो इन्फिनिटी जाणार आहे, पण हा जो ब्रॅकेट आहे 1 मायनस ए तो नाही पाहिजे, म्हणजे तो 0 झाला पाहिजे. तो 0 झाला पाहिजे म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू पण आली पाहिजे. ए 1 आला तरच तो 0 होईल, आणि तो 0 झाला तरच हा टर्म गायब होईल, आणि मग ते आन्सर फायनाईट काहीतरी नंबर 4 मिळेल. क्लिअर ना आता. ओके, म्हणजे हा टर्मचं काम, या टर्मचं काम संपलं, इथून आपल्याला ए मिळून गेला. आता बाकी काय काय राहिलंय, हे तर 0 झालंय, हे पण 0 झालंय, राहिलंय काय फक्त 1 मायनस ए मायनस बी, फक्त हा टर्म बाकी आहे, आणि अपॉन मध्ये 1 इक्वल्स टू 4, हे सगळं इक्वल्स टू 4 आहे. याच्यामध्ये एक्स ए ची व्हॅल्यू 1 टाकून द्या. आता ते 1 मायनस 1 कॅन्सल होईल, आणि बी चा आन्सर काय मिळेल, -4. खतम, हा क्वेश्चन संपला इथेच. 1 आणि -4 पाहिजे आपल्याला, 1 आणि -4 पाहिजे. ऑप्शन बी असेल आता इथे. ऑप्शन बी म्हणजे काय, ए इक्वल्स टू 1 आणि बी इक्वल्स टू -4. तर कंडिशन लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला, हे इम्पॉर्टंट आहे इथे, की याचं आन्सर जर तुम्हाला फायनाईट दिलंय 4 हे आन्सर दिलंय, म्हणजे काहीतरी फायनाईट नंबर आहे, रिअल नंबर मिळतो फायनाईट नंबर. तर इथे तर इनफायनाईट, नॉट डिफाईन होत आहे या टर्म मुळे, मग तो टर्मच नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये तो नाही पाहिजे, म्हणजे आपण त्याला तो ब्रॅकेट 0 केला, तिथून ए ची व्हॅल्यू 1 मिळाली. बाकी सगळं सॉल्व्ह झालंच आपलं, हे 0 झालंय, हे 0 झालंय, फक्त 1 राहिलाय, वरती हा टर्म राहिलाय, हा टर्म म्हणजे 4, तिथून मिळाला बी. ठीक आहे, तर हे इन्फिनिटी, लिमिट इन्फिनिटीवर हा क्वेश्चन होता, या टाइप मध्ये थोडंसं हे सॉल्व्ह होईल. म्हणजे काय केलं कळलं ना, की मेथड तर तीच मेथड आहे, फिक्स मेथड आहे तीच, डिवाइड करायचं एक्सने आपल्याला किंवा हायेस्ट पॉवरने. बट थोडासा क्वेश्चन फिरवला त्याने, थोडासा फिरवून सांगितलं काहीतरी, की तुम्हाला ऑलरेडी आन्सर दिलंय, आणि आन्सर दिला आणि ए आणि बी सांगा म्हटले. क्वेश्चन, नॉर्मल क्वेश्चन काय असतं की तुम्हाला क्वेश्चन फंक्शन दिलं आणि त्याच्यामध्ये काय विचारलं की त्याचं लिमिट फाइंड करून सांगा आन्सर काय येईल ते, हा नॉर्मल क्वेश्चन झाला. आता आजकाल काय करायला लागले की तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला ए आणि बी त्यातला फाइंड करायचं आहे, पण त्या पण तुम्हाला थोडंसं कंडिशन यूज करून मग आन्सर येणार आहे, डायरेक्ट तुम्ही आन्सर नाही काढू शकणार. ठीक आहे. हो 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 हो, इथे काय झालं, ऑप्शन डी काय, हा 11. ओके ठीक आहे. इथे काय आहे ना, इथे थोडस गडबड झाली पीपीटी मध्ये. D11 आहे, B1 आहे, A-1 आणि ठीक आहे, हे बाकी दिसतंय सगळं. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे आता. लिमिट एक्सटेंड्स टू 1 दिलाय, एक्स स्क्वेअर मायनस. ओके ठीक आहे, इथे पण लिमिटचा आन्सर दिलाय आपल्याला, की लिमिट एक्सटेंड्स टू 1 गिवन आहे, एक्स स्क्वेअर मायनस ए एक्स प्लस बी. पुन्हा ए आणि बी मध्ये क्वेश्चन आला आता, हा 1 मायनस एक्स मायनस 1 इक्वल्स टू 7 दिलाय. तर म्हणता येते ए प्लस बी ची व्हॅल्यू सांगा, म्हणजे आपल्याला ए आणि बी फाइंड करायचं. ए प्लस बी फाइंड करायचं म्हणजे काय, ए आणि बी फाइंड करायचं, नंतर त्याची सम सांगायची. ओके, इथे जर आपण एक्स 1 टाकला, सबस्टिट्यूट केला, तर इथे 0 बनतंय, हा तर 0 बनणार आहे माहित झालं आपल्याला. डिनॉमिनेटर 0 बनतोय म्हटल्यानंतर काय व्हायला पाहिजे, न्यूमरेटर पण 0 व्हायला पाहिजे कंपल्सरी, कारण फक्त डिनॉमिनेटर 0 झाला तर तो इनफायनाईट होऊन जाईल.
जर हा 0 असेल आणि हा 0 नसेल, हा एक रिअल नंबर भेटला, दुसरा कुठला सॉरी नॉन झिरो नंबर भेटला म्हणून आपण रिअल नंबर काय म्हणतो आपण त्याला, नॉन झिरो भेटला तर काय होईल, एक नंबर अपॉन 0 हे तर नॉट डिफाईन झालं, त्याला सॉल्व्ह नाही होणार, ठीक आहे ना, याचा आन्सर नॉट डिफाईन येईल. पण याचा आन्सर काय आलेला आहे पुढे, याचा आन्सर 7 दिलाय, म्हणजे हा जर 0 असेल तर वरती पण 0च असायला पाहिजे. इथे जर आपण x ची व्हॅल्यू 1 टाकली तर हे सुद्धा 0 यायला पाहिजे कंपल्सरी, तरच हे सॉल्व्ह करून 7 येणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे आपण काय करू, सरळ सरळ एक तर पहिली कंडिशन काय भेटेल मला, की जर न्यूमरेटरचा जर लिमिट घेतला आपण x टेंड्स टू 1, न्यूमरेटर काय आपल्याकडे x स्क्वेअर मायनस ax प्लस b, तर याचा आन्सर पण 0 यायलाच पाहिजे, कारण डिनॉमिनेटर 0 होतोय, डिनॉमिनेटर 0 होतोय म्हणजे न्यूमरेटर 0 व्हायला पाहिजे. इथून x1 टाकला तर 1 मायनस a प्लस b इक्वल्स टू 0, इक्वेशन तयार झालं नंबर 1चं इक्वेशन. हे सगळं तिकडे शिफ्ट केलं मी तर a मायनस b इक्वल्स टू 1 असं इक्वेशन भेटलंय मला, फर्स्ट इक्वेशन भेटलंय हे, ठीक आहे. एक कंडिशन यूज केली मी की डिनॉमिनेटर जर 0 आहे तर न्यूमरेटर पण 0 झाला पाहिजे, न्यूमरेटर 0 झाला पाहिजे म्हणजे हे सॉल्व्ह केलं आपण, लिमिट x टाकलं, इथे 1 टाकून दिला x, इक्वेशन नंबर 1 भेटलंय. आता सेकंड सॉल्व्ह करू आपण कंडिशन काहीतरी घेऊन. सेकंड कंडिशन म्हणजे काय होईल की आता इथे काय करायचं, हे रॅशनल फंक्शन आहे ना, याला याचं लिमिट सॉल्व्ह करून आन्सर 7 येणार आहे. याचं लिमिट सॉल्व्ह कसं करणार, पण आपण एलएच रूल वापरणार, एलएच रूल वापरणार आता, कारण खाली पण 0 बनणार आहे, वरती पण 0 बनणार आपण सांगितलंय, म्हणजे आपण एलएच रूल वापरू शकतो. एलएच रूल यूज करा तर डेरिव्हेटिव्ह होईल वरती 2x मायनस हा a, b चा 0 झाला, अपॉन मध्ये 1, हे म्हणजे 7 आहे. इथे लिमिट काय दिलेलं आहे, x टेंड्स टू 1 दिलेलं आहे, 1 टाकून द्या आता, तर 2 मायनस a म्हणजे 7, इथून डायरेक्ट a ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला -5 म्हणून, a डायरेक्ट भेटला -5. जर a -5 भेटला असेल तर याला इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतोय. a -5 टाकला तर b काय मिळेल मग, इथून -5 मायनस b म्हणजे 1, तर b म्हणजे झाला -6, आणि a प्लस b म्हणजे काय झाला मग -5 मायनस 6 म्हणजे -11, आणि -11 कुठे आपला आन्सर, तर ऑप्शन सी मध्ये -11 आहे. हे सोपं झालं. आता कंडिशन तुम्ही लक्षात घ्यायची फक्त एकच, की हे जे पहिलं इक्वेशन बनवायचं आपल्याला, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे तयार झाले की संपलं काम. मग हे का तयार होणार आहे, कारण डिनॉमिनेटर 0 बनतोय लिमिट टाकल्यानंतर, तर न्यूमरेटर पण 0 असायलाच पाहिजे, अदरवाईज हे आन्सर मिळणार नाही, ठीक आहे ना. सो ते इक्वेशन नंबर 1 तयार झालं. त्यानंतर आपण काय करणार आहेत, की एलएच रूल वापरला क्वेश्चन मध्ये, आपण जो क्वेश्चन दिलाय जो काही क्वेश्चन दिलाय आपल्याला, त्या क्वेश्चन मध्ये आपण एलएच रूल वापरणार आहेत, आणि तिथून मग हे आन्सर फाइंड करणार आहेत -11, ठीक आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच मग काय झालं, ते फायनल आन्सर तयार झालं आपलं. पुढच्या क्वेश्चन कडे चला. इथे दिलंय x टेंड्स टू 0, 1 मायनस कॉस 2x, 3 प्लस कॉस x, आणि x tan 4x. ओके, एक काम करू आपण सरळ पहिले, की इथे बघा ना, मला काय करावं लागेल ना, त्या tan 4x ला जर हा तर 0 होणार ना, हा पण 0 आहे, हा पण 0 आहे, तर tan 4x च्या खाली जर एक 4x आला, असा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, की tan x अपॉन x हे 1 असतं, लिमिट x इंटू 0, पण tan सोबत जो अँगल आहे तोच अँगल खाली पाहिजे, ठीक आहे ना. इथे tan सोबत 4x आहे, तर मला खाली पण 4x पाहिजे, म्हणजे 4x ऍडजस्ट करायचा आहे, हा x पण नकोय. मग म्हणजे आपण काय करायचं आता, x स्क्वेअर ने डिवाइड करू. थोडं लक्ष द्या काय करतोय मी ते. आपण काय करायचं आता, की पूर्ण टर्मला x स्क्वेअर ने डिवाइड करायचा. x स्क्वेअर ने डिवाइड केलं म्हणजे काय होईल, की हा पहिला तर एक x कॅन्सल होईल या x सोबत, आणि दुसरा जो x असेल त्याला आपण या tan सोबत घेऊ, त्याच्यामध्ये 4 तर ऍडजस्ट करता येईल ना, 4 ने मल्टिप्लाय डिवाइड आपण कुठे पण करू शकतो, त्याला प्रॉब्लेम नाही आपल्याला. फक्त x चा होता प्रॉब्लेम, तर एक x कॅन्सल पण झाला पाहिजे, दुसरा x बाकी पण राहायला पाहिजे, म्हणजे आपल्याला x स्क्वेअर ने डिवाइड करायचंय. ठीक आहे, मग x स्क्वेअर ने डिवाइड करून टाकू आपण. क्वेश्चन परत एकदा लिहू, 1 मायनस कॉस 2x इंटू इथे आहे 3 प्लस कॉस x. आता बघा, हा जो ब्रॅकेट आहे ना, याच्यामधून प्रॉब्लेमच नाही आपल्याला काही, कारण लिमिट x टेंड टू 0 आहे. x जर 0 टाकला तर कॉस 0 1 असतो, हा 1 प्लस हा 3 म्हणजे 4 होणार आहे, याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे काहीच. आणि फक्त डिनॉमिनेटरला काय तर x इंटू tan 2x आहे, tan 4x आहे सॉरी. तर इथे आपण डायरेक्ट लिमिट टाकून देणार. हा तर 4 झाला, याचा हा बाहेर आला 4 लिमिट मधून. आता राहिलं फक्त एवढंच, याच्यामध्ये काय करायचं ठरलंय आपलं, की x स्क्वेअर ने आपण डिवाइड करणार आहेत, म्हणजे न्यूमरेटर काय होईल 1 मायनस कॉस 2x अपॉन x स्क्वेअर डिवाइडेड बाय हा x स्क्वेअर. इथे डिव्हिजन मध्ये x स्क्वेअर आला म्हणजे एक x कॅन्सल झाला, आणि 4x अपॉन tan 4x अपॉन x राहिला इथे फक्त. चला, क्वेश्चन सॉल्व्ह झाला आता आपला. हा जो न्यूमरेटर तयार झालेला आहे, याच्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट शॉर्टकट आहे, याचा डायरेक्ट शॉर्टकट आहे k स्क्वेअर अपॉन 2. तर हे डायरेक्ट लिहितोय, आन्सर लिहितोय मी, की हा 4 तर पहिला होताच आपल्याकडे सुरुवातीला आलेला,
हा 1 मायनस कॉस 2x अपॉन एक्स स्क्वेअर काय तयार झाला, के स्क्वेअर. के म्हणजे हा 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4, 4 अपॉन 2 म्हणजे 2 तयार झाला. ठीक आहे, इंटू. आता इथे काय करावं लागेल तुम्हाला, इथे 4 ऍडजस्ट करावं लागेल, खाली 4 तर वरती पण 4, तर हा 1 अपॉन 4 आहेच म्हणजे अजून. ठीक आहे ना, 1 अपॉन 4 आहे. इथे काय होईल, हा 4 4 कॅन्सल होईल, कारण हे आन्सर 1 होऊन जाणार. आता 1 अपॉन 4 आहे तो खाली 1 अपॉन 4 आहे, म्हणजे इथे काय, इथे समजलं ना, हा 2 चा स्क्वेअर 4 अपॉन, हे शॉर्टकट आहे 1 मायनस कॉस के एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. हे काय सांगतो आपण, के स्क्वेअर बाय 2, तर के स्क्वेअर म्हणजे 4, 4 बाय 2 म्हणजे 2 झालं. हे 2 झालंय, ऑलरेडी एक 4 आहे आणि हा 1 अपॉन 4 आहे, तर 4 4 कॅन्सल होऊन आन्सर काय आलं आपलं, झालं 2. 2 कुठे येतो, 2 आहे ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए याचं हे सिम्पल होतं, म्हणजे याचं फक्त लॉजिक एवढंच लावायचं की तुम्हाला टॅन सोबत एक एक्स खाली पाहिजे आणि दुसरा एक्स कॅन्सल पण झाला पाहिजे, त्याच्यामुळे एक्स स्क्वेअरने डिवाइड करायचंय. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये काही खूप असं विशेष अवघड नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता. पुढचा क्वेश्चन आम्हाला दाखवा. ओके, याच्यामध्ये काय काय ना, याच्यामध्ये एक दिलाय ग्रेटेस्ट इंटिजर एक्स. हा जो असतो तो आपण फंक्शन चॅप्टर बघितला. आता बघा, फंक्शनचा कन्सेप्ट आला इथे, फंक्शन चॅप्टरचा कन्सेप्ट आलेला आहे. हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आपण चॅप्टर फंक्शन मध्ये बघितलं होतं काय असतं ते, तो एक दिलेला आहे. आणि दुसरा एक दिलाय मॉड एक्स. याच्यामध्ये मॉड एक्स पण आहे, मॉड एक्स पण आहे. इथे ग्रेटेस्ट इंटिजर आहे, इथे ग्रेटेस्ट इंटिजर आहे. ठीक आहे, लिमिट दिलाय एक्स टेंड्स टू 0 मायनस. आता हा क्वेश्चन परत एकदा लिहून घेऊ आपण व्यवस्थित. क्वेश्चन मध्ये सांगितलंय की लिमिट जे पाहिजे ते काय पाहिजे आपल्याला, 0 मायनस म्हणजे 0च्या लेफ्टचं लिमिट फाइंड करायचंय. एक एक्स आहे, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये ग्रेटेस्ट इंटिजर एक्स आहे प्लस मॉड एक्स असं दिलेलं आहे. ठीक आहे ना, हा एक ब्रॅकेट झाला, इंटू पुन्हा साइन ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर एक्स असं दिलेलं आहे. डिव्हिजन मध्ये काय, तर डिव्हिजन मध्ये आहे मॉड एक्स, डिव्हिजन मध्ये पण कोण आहे, मॉड एक्स आहे. असा हा क्वेश्चन आहे. ठीक ना, आणि लिमिट कुठे फाइंड करतोय आपण, 0च्या लेफ्टला, लेफ्ट हँड लिमिट फाइंड करतोय, म्हणजे 0च्या लेफ्टला आहे आपण. मग 0च्या आपण जर लेफ्टला गेलो तर आपल्याला काय मिळतं, निगेटिव्ह नंबर्स मिळतात. म्हणजे इथे जो असेल इनपुट जो एक्स आहे याच्यासाठी, तो एक्स काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मग इथे एक्स जो असेल तोच आपल्याला, या एक्सला काही फरक नाही पडला. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये आता हा जो एक्स आहे ग्रेटेस्ट इंटिजर एक्स आहे तो. ठीक आहे ना, आपण आता लक्ष द्या थोडासा, हा 0 आहे आणि हा -1 आहे. आपण लिमिट फाइंड करतोय एक्स टेंड्स टू 0 मायनस, म्हणजे 0च्या लेफ्ट साठी लिमिट फाइंड करतोय आपण. लेफ्ट साठी म्हणजे 0च्या मागे लेफ्ट साईडला आलो, 0च्या लेफ्टला जर आलो तर ग्रेटेस्ट इंटिजर जो असेल त्याची व्हॅल्यू काय असेल, हा जो इंटरवल आहे -1 पासून 0 वाला इंटरवल, याच्यामध्ये याची व्हॅल्यू काय असते, -1च असते. -1 टू 0. 0च्या लेफ्टला आपण गेलो, थोडं जरी लेफ्टला गेलो की ग्रेटेस्ट इंटिजर आन्सर काय देणार, त्या नंबरच्या लेफ्टवाला इंटिजर. मग 0च्या लेफ्टला जो काही नंबर आपण घेत असो की तो -0.0 मायनस मध्ये काहीतरी असेल ना, -0.0 समथिंग काहीतरी, तर तिथे आपण थोडं जरी लेफ्टला आलो 0च्या की निगेटिव्ह नंबर सुरू झाले आणि तो जो नंबर असेल पॉइंटवाला त्याच्यातला ग्रेटेस्ट इंटिजर कोण असणार, त्याच्या लेफ्टचा इंटिजर, म्हणजे कोण देणार, तो -1 देणार. तर इथे याची व्हॅल्यू काय असेल, -1 असेल. जर फंक्शन मध्ये तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं असेल ग्रेटेस्ट इंटिजर काय आहे, तर त्याचा आन्सर आपल्याला इथे काय मिळणार आहे, -1 मिळणार आहे. की 0च्या मागे आपण गेलो कुठपर्यंत, -1 पर्यंत, इथपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक पॉईंट साठी आन्सर -1च आहे. मग तुम्ही 0च्या लेफ्टला कुठला पण नंबर घ्या, आन्सर काय मिळणार आहे, -1 मिळणार आहे. म्हणजे याचा आन्सर काय असेल, पहिले ब्रॅकेटमध्ये आता -1 असेल. ओके, हा मॉड एक्स काय ओपन होईल, कारण एक्स निगेटिव्ह सांगतोय आपण 0च्या लेफ्टला, म्हणजे आतमध्ये इनपुट निगेटिव्ह येते मॉडच्या, तर मॉड पण आउटपुट काय देणार, मायनस देणार तो, म्हणजे मायनस मध्ये एक्स आउटपुट मिळणार मॉडचं. ठीक आहे, इंटू साइन सोबत पण काय असेल, आता हा -1 तयार झाला आहे, आपण इथे ऑलरेडी सांगितलंय ग्रेटेस्ट इंटिजर -1 बनणार आहे. डिव्हिजन मध्ये काय आहे, डिव्हिजन मध्ये पुन्हा मॉड एक्स आहे, मॉड पुन्हा काय करेल, निगेटिव्ह आन्सर देईल, कारण त्याच्या आतमध्ये निगेटिव्ह इनपुट आहे, तर हा -x होईल. आता इथे लिमिट लिहायचं आपण, लिमिट एक्स टेंड्स टू 0 मायनस. काय काय कॅन्सल होते पहा, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाले, म्हणजे 0/0 फॉर्मॅट कॅन्सल झाला, 0/0 फॉर्म कॅन्सल झाला. आता आपण डायरेक्ट 0 टाकून द्यायचा याच्यामध्ये, तर हे काय होईल, हा झाला 0, म्हणजे इथे -1 बाकी राहिलाय, इथे -1 इंटू पुढे काय साइन -1 म्हणजेच मायनस साइन 1, मायनस साइन बाहेर येईल ना, साइन मायनस थिटा असते. डिव्हिजन मध्ये पण एक मायनस बाकी असणारे -1, ते -1 प्लस 1 झाले, बट आन्सर काय असेल मग -sin 1 कुठे, इथे आन्सर -sin 1 ऑप्शन डी. ठीक आहे, थोडासा आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन, कन्सेप्ट याच्यामध्ये यूज मध्ये येणार आहेत. कन्सेप्ट यूज मध्ये येणार म्हणजे कुठला येणार, एक तर ग्रेटेस्ट इंटिजरचा कन्सेप्ट आला आणि मॉड एक्सचा आला.
कारण आपला इनपुट 0च्या लेफ्टला आहे, म्हणजे आतमध्ये जो एक्स आहे तो निगेटिव्ह आहे. सो हा ओपन काय होणार आहे, -x ओपन होणार आहे. त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी मॉड काय करतो, अजून एक मायनस साईन देऊन टाकतो, कारण ऑलरेडी एक्स निगेटिव्ह आहे हे माहिती आहे आपल्याला. एक्स निगेटिव्ह आणखी हा एक निगेटिव्ह, त्याला पॉझिटिव्ह करेल. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, जिथे कुठे मॉड आला तिथे आपण -x लिहिणार, -x. जिथे कुठे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आलं तिथे आपण त्याला -1 लिहिलाय, कारण तो 0च्या लेफ्टला आहे. 0च्या लेफ्टला आलो की आन्सर -1 असणार. हे सगळं सबस्टिट्यूट केलं की आन्सर काय मिळतंय, -sin1 मिळतंय. थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. फंक्शनचे जे टाइप्स आहेत ते इथे आपल्याला यूज मध्ये आलेत. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. अल्फा ऑफ ए आणि अल्फा ऑफ बी असा क्वेश्चन दिसतोय. बी द रूट्स ऑफ इक्वेशन क्यूब रूट ऑफ 1 + a - 1 इंटू x², स्क्वेअर रूट ऑफ 1 + a - 1 इंटू x आणि 6th रूट ऑफ 1 + a - 1. क्वेश्चन इथे पुन्हा लिहितो मी आता काय येतो. ठीक आहे, क्वेश्चन आपण एकदा लिहून घेऊयात काय येतो. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की एक इक्वेशन दिलंय. इक्वेशन काय दिलंय की हा क्यूब रूट आहे, तर त्याला मी काय करतो, क्यूब रूटला 1 + a⁻1/3 असं लिहितो इंटू x² प्लस हा स्क्वेअर रूट आहे, तर स्क्वेअर रूट म्हणजेच 1 + a⁻1/2 होईल इंटू x. नंतर जो दिलाय तो 6th रूट आहे. 6th रूट म्हणजे 1 + a⁻1/6 झाला आणि -1. ठीक आहे, हे असं दिलंय. हा टर्म शेवटचा वाला इक्वल टू 0. हा कॉन्स्टंट, हा x वाला कोएफिशियंट, हा x² कोएफिशियंट, असं एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करून दिलेलं त्यांनी. आणि काय सांगितलंय की अल्फा ऑफ ए याचे रूट्स सांगितलेत. अल्फा ऑफ ए आणि बीटा ऑफ ए हे याचे रूट्स आहेत. हे दोन रूट आहे याच्यात, या इक्वेशनचे हे रूट्स आहेत. ओके, आणि फाइंड काय करा म्हणतायत, तर ते त्यांनी सांगितलं की लिमिट x टेंड्स टू, नाही सॉरी, a टेंड्स टू येते. आपल्याला फाइंड करायचे लिमिट a टेंड्स टू 0+ ऑफ अल्फा ए. हा जो फर्स्ट रूट मिळेल त्या फर्स्ट रूटचं लिमिट फाइंड करायचंय a टेंड्स टू 0+ ला. आणि अजून एक काय व्हॅल्यू फाइंड करा म्हणतात, ही व्हॅल्यू म्हणजे दुसरी व्हॅल्यू फाइंड करायची, ते पण लिमिट फाइंड करायचे. कोणाचं असेल आता ते बीटा ऑफ ए चं लिमिट फाइंड करायचंय, वेअर a टेंड्स टू 0+ असेल. ठीक आहे ना, इथे अल्फा ऑफ ए चं लिमिट आणि बीटा ऑफ ए चं लिमिट या दोन गोष्टी तुम्हाला फाइंड करायला सांगितल्यात. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्यात. असा क्वेश्चन आहे म्हणजे हा. ठीक आहे ना, असा क्वेश्चन आहे. याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करूयात, काय करता येईल थोडा विचार करावा लागेल. पहिले एक काम तर आपण करू शकतो की हा जो आहे ना 1 + a याला काहीतरी एक सबस्टिट्यूट करू आपण. प्रत्येक वेळेस आपण 1 + a लिहिण्यापेक्षा आपण याला एक काहीतरी लेटर असाइन करून देऊ की तो 1 + a जो आहे, मी असं म्हणतो की 1 + a जो आहे तो t आहे समजा, असं मी अज्युम केलं आता. ठीक आहे ना, 1 + a t आहे. तर काय होईल इक्वेशन, t चा पॉवर 1/3 इंटू x². ठीक आहे, प्लस t⁻² इंटू x आणि प्लस हा म्हणजे t आहे, t⁻1/6 - 1 असं तयार झालं इथे. ओके, 1 + a. ओके ठीक आहे, असं आपण त्याला. ओके, अरे हा मी लिहिताना चुकवलं इथे. हे -1 पण होता ना इथे हा जो टर्म आहे तो -1. ओके ठीक आहे, एक मिनिट, आता इथे थोडस मला हे सगळं परत लिहावं लागेल. हे इक्वेशन पुन्हा लिहू आपण. इक्वेशन पुन्हा लिहू, जे गिवन इक्वेशन जे ते पुन्हा लिहू. याच्यामध्ये -1 आहे पुढे, याच्यामध्ये -1 हा ब्रॅकेट आणि मग तो x². ठीक आहे, प्लस त्यानंतर हा ब्रॅकेट लिहिला आपण की 1 + a चा स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 पॉवर -1 आहे, नंतर x आहे आणि प्लस या ब्रॅकेटमध्ये काय आहे तर 1 + a चा पॉवर 1/6 आणि मग -1 आहे. हे सगळं इक्वल टू 0. ओके, हे -1 लिहायचे राहिले होते माझ्या क्वेश्चन मधले. तर हे असा क्वेश्चन आहे आणि आपण काय तयार करतोय आता, आपण त्या 1 + a ला लिहिलंय ऑलरेडी t. ठीक आहे ना, हे परत लिहितो सगळं पुन्हा एकदा. आता क्वेश्चन काय तयार झाला, हा t चा पॉवर 1/3 -1. येस, t चा पॉवर 1/3 -1 याच्यासोबत x² प्लस हा ब्रॅकेट म्हणजे पुन्हा t घेतला आपण, तर तो t चा पॉवर 1/2 -1 त्याच्यासोबत x. ठीक आहे, हा x
आणि प्लस मध्ये हा शेवटचा ब्रॅकेट म्हणजे हा टीचा पॉवर 1/6 आहे आणि -1 आहे इक्वल टू 0 असं इक्वेशन तयार केलं आपण. ठीक आहे, असं इक्वेशन तयार केलं. आता इथून जे काही रूट्स मिळतील याचे म्हणजे टीच्या ज्या काही व्हॅल्यू मिळतील आता ते म्हणजे अल्फा ए आणि अल्फा बी असेल. अल्फा ऑफ ए आणि अल्फा ऑफ बी. ठीक आहे, टीच्या व्हॅल्यू नाही म्हणणार आपण, रूट्स म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज. ज्या काही एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील आपल्याला ते म्हणजे काय असणार आहे, अल्फा ऑफ ए आणि अल्फा ऑफ बी हे दोन रूट्स असतील म्हणजे. ठीक आहे, याचं लिमिट, त्या रूटचं लिमिट सांगितलं त्यांनी, विचारलं रूटचं लिमिट सांगा म्हणतायत काय आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला एक्स टेंड्स टू नाहीये काहीचा, एक्सचं लिमिट नाही येते, ए साठी लिमिट सांगितलंय काय आहे. ए कुठे तर ए तो टी म्हणजे टी मध्ये ए येत्या. ठीक आहे ना, आपण एक काम करू ना, हे जे टर्म्स आहेत हे वाले टर्म्स यांना सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी विचार करू काय करता येईल ते. आणि माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, एक फॉर्म्युला आपण सुरुवातीलाच लिहून घेतला, इथे लिहू आपण पुन्हा त्या फॉर्म्युल्याला, की असा फॉर्म्युला आपल्याकडे लिमिट एक्स टेंड्स टू जर 0 असेल तर आपण काय करतो ना, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए असं असेल तर आपण आन्सर सांगतो एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. इथे पहा काय झालंय, टी रेस टू 1/3 आहे, 1 ची पॉवर काही नाही म्हणजे आपण काही पण घेऊ शकतो जी पाहिजे ती, तिथे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. टी रेस टू 1/2 तर 1 ची पॉवर 1/2 घेणार मी, इथे 1/6 तर इथे पण 1 ची पॉवर 1/6 घेणार. म्हणजे वरती काय होईल, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन असा फॉर्मॅट तयार होईल. पण डिनॉमिनेटर मध्ये कोण पाहिजे, एक्स मायनस ए पाहिजे आपल्याला. म्हणजे हा t-1, इथे पण t-1, इथे पण t-1. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये मला डिव्हिजन मध्ये t-1 पाहिजे. तर मी काय करतो ना, की प्रत्येक टर्मला t-1 ने डिवाइड करून घेतो. इथे पण t-1, इकडे राईट साईडला पण t-1 ने डिवाइड केला, पण त्याला काही फरक नाही पडत. 0/t-1 0 राहणार आहे ते. ओके, मग आता इथे तयार झाला फॉर्म्युला. जो फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये फॉर्म्युला तयार झाला. काय फॉर्म्युला तयार झाला, हा वाला फॉर्म्युला. फक्त लिमिट तुम्हाला चेक करायचं. आता आपण काय केलेलं आहे, 1 प्लस ए ला आपण सांगितलंय टी, आणि एचं लिमिट काय घ्यायचं, इथे एचं लिमिट घ्यायचं तुम्हाला 0+. जर ए 0 असेल तर टी काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे ना, येस. जर ए 0 असेल, इफ ए टेन्स टू 0 देन इट इम्प्लाइज की टी टेन्स टू काय असेल तर 1 असेल. म्हणजे इथे लिमिट, ओके येस, फॉर्म्युलामध्ये पण लिमिट चुकीचं लिहिलं आपण, हा 0 नाही पाहिजे. इथे काय पाहिजे आपल्याला फॉर्म्युला सुद्धा, लिमिट एक्सटेंड्स टू ए पाहिजे असतं, हा 0 झाला पाहिजे डिनॉमिनेटर. ठीक आहे ना, इथे पण काय होतंय, टी टेन्स टू 1 मिळतंय म्हणजे हा 0 होणारच आहे खालचा वाला टर्म t1 - 1. सो इथे काय होईल, तोच वरचा फॉर्म्युला यूज होईल. आणि हा टर्म म्हणजे काय, एक्स रेस टू 1/3 मायनस ए रेस टू 1/3 मायनस एक्स मायनस ए, हा फॉर्मॅट. याचा आन्सर काय असतंय, जी पॉवर आहे ती पॉवर समोर घ्यायची n, आणि जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याची पॉवर n-1 करून घ्यायची. म्हणजे हा जो पहिला बॉक्स मी दाखवला याचा आन्सर काय असेल, पॉवर समोर घेतली 1/3 इंटू कॉन्स्टंट नंबर ए म्हणजे आपल्याकडे 1 आहे आता, आणि 1 ची पॉवर काही पण लिहा ते 1च होणार आहे. मग 1/3 - 1 म्हणजे काय होईल, ते 1च आहे ते. ठीक आहे ना, यांच्यासोबत एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर प्लस, आता हा जो ब्रॅकेट मी बॉक्स बनवतो इथे काय होणार, 1/2 पुढे येणार आणि पुन्हा 1 ची पॉवर जी काय असेल ती 1च राहील. त्याच्यासोबत एक्स आहे प्लस इथे 1/6 पुढे येणार आहे. ठीक आहे ना, आणि इंटू 1 असेल तो. ठीक आहे, एवढंच आहे, इक्वल्स टू 0 तयार झालं. आता इक्वेशन तयार होईल म्हणजे डिनॉमिनेटर कॉमन करा, सगळ्यांचा 6 करायचा असेल तर हा 2x², याला 3 ने मल्टिप्लाय होईल तर हा 3x, हा 1च आहे ऑलरेडी. डिनॉमिनेटर 6 झाला, तिकडे जाऊन 0 झाला. ठीक आहे, आता तुमचा आन्सर यायला पाहिजे. आता जे एक्स भेटतील ना, ते एक्स म्हणजेच रूट्स आहेत, एक्स म्हणजेच रूट्स आहेत अल्फा ऑफ ए आणि अल्फा ऑफ बी. ठीक आहे, हे रूट आपल्याला मिळतील डायरेक्ट. इथून एक्सला इथून स्प्लिट करा, त्याला 2 आणि 1 करावं लागेल. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे -2/2 म्हणजे -1, -2/2. दुसरी एक्स ची व्हॅल्यू मिळेल -1/2. म्हणजे एक्स इक्वल्स टू -1 ही एक व्हॅल्यू मिळाली, आणि एक्स इक्वल्स टू -1/2 ही एक व्हॅल्यू मिळाली. पण हे म्हणजेच काय, हे म्हणजेच अल्फा ऑफ ए आणि बीटा ऑफ ए फाइंड झाले. आणि आपण याचं लिमिट पण ऑलरेडी फाइंड केलं म्हणायचं. का असं म्हणू आपण, की याचं लिमिट 0 घेतलं असतानाच आपण टीचं लिमिट 1 केलंय ना. एचं लिमिट 0 असेल तरच टीचं लिमिट 1 आहे, याचा पण यूज केला आपण ऑलरेडी. म्हणजे आपलं जे फायनल आन्सर आहे, एक्सच्या ज्या व्हॅल्यू मिळाल्यात त्या म्हणजेच त्या रूट्सचं लिमिट आहेत. रूट्सचे लिमिट घेऊन व्हॅल्यू आल्या म्हणजे ते, समजलं ना. आपल्या व्हॅल्यू काय आल्यात, -1 आणि -1/2. असं ऑप्शन कुठे चेक करा, -1 आणि -1/2 ऑप्शन कुठे येतं, बी मध्ये येते. ठीक आहे ना, आन्सर काय असेल, ऑप्शन बी असेल. थोडासा टेक्निकली थोडासा अवघड क्वेश्चन म्हणावं लागेल याला, कारण तुम्हाला ते सुचलं पाहिजे की आता इथे सगळीकडे हा ब्रॅकेट सेम 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 मिळाला,
त्या ब्रॅकेटला तर काहीतरी एक नंबर देऊन टाकू, 1 लिटर देऊन टाकू. बट त्या ब्रॅकेटमधून -1 आहे, पुन्हा त्या सेम ब्रॅकेटमधून -1 आहे, पुन्हा सेम ब्रॅकेटमधून -1 आहे. म्हणजे काय करावं लागेल, तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतोय. हा फॉर्म्युला म्हणजे काय, हा फॉर्म्युला आपल्यासाठी इम्पॉर्टंट झाला आता, हा वाला फॉर्म्युला, ठीक आहे ना. या फॉर्म्युल्यामधून आपण आन्सर फाइंड करू शकलो. त्यासाठी t-1 ने सगळीकडे डिवाइड केला आपण, t-1, 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 म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो फॉर्म्युला तयार झालाय, ठीक आहे ना. सो हे जे काय मिळाले, एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे रूट्स आहेत इक्वेशनचे, रूट्स म्हणजेच अल्फा ऑफ ए आणि अल्फा ऑफ बी मिळाले. बट आपण त्यांना सेपरेट नाही सांगणार असं काही करून, कारण ते काय की हे 0 असेल ए तरच आपण टी ला 1 घेतलंय ना, जिथे ए 0 आहे तिथेच आपण t1 घेतलेला आहे, म्हणजे आपण त्या रूट्सचं लिमिटच फाइंड केलं 0 साठी, ठीक आहे. असं या टाइप मध्ये सॉल्व्ह झालं हे. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. ओके, हा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट असेल थोडासा, कारण याच्यामध्ये मॉड आला परत एकदा, आणि लिमिटची व्हॅल्यू सांगा म्हणतायत. ऑप्शन्स काय, 1, -1, 0 आणि डज नॉट एक्झिस्ट पण आहे, ठीक आहे ना. आता इथे काय झालं बघा, मॉड एक्स दिलाय, तर आता एक काम करू आपण, लिमिट एक्स टेंड्स टू 0 -0 साठी लिमिट पाहिजे. तर 0 साठी लिमिट म्हणजे काय असेल, लेफ्ट साठी लिमिट आपण फाइंड करणार, लेफ्ट राईट साठी फाइंड करणार, दोन्ही इक्वल आले तरच ते 0 साठी आन्सर पॉसिबल आहे. म्हणजे लिमिट एक्झिस्ट असेल जर लेफ्ट लिमिट राईट लिमिट इक्वल आले तर. आता आपण लेफ्ट लिमिट फाइंड करू. लेफ्ट लिमिट म्हणजे आपण 0च्या लेफ्टला आलो, 0च्या लेफ्टला आलो म्हणजे निगेटिव्ह नंबर मध्ये आलो, निगेटिव्ह नंबर मध्ये आलो म्हणजे मॉड एक्सचा आन्सर काय असेल, मॉड एक्स काय आउटपुट देणार आहे तुम्हाला, -x देणार आहे. ते मॉड एक्स आउटपुट काय देणार, -x देणार. इथून x कॉमन घ्या, x कॉमन घेतलं काय मिळेल मग तुम्हाला, -1 + x मिळेल, आणि x कॅन्सल झालं. आता टाका x ला 0, तर आन्सर काय आलं, -1 आलं. लेफ्ट लिमिट आलं -1. आता राईट लिमिट, हे लेफ्ट हँड लिमिट फाइंड केलं आपण. आता आपण राईट हँड लिमिट फाइंड करणार आहेत. लिमिट x टेंड्स टू 0 प्लस पॉझिटिव्ह वाला x, तर इथे x, इथे मॉड x काय दिलं आउटपुट, आता x इनपुट पॉझिटिव्ह म्हणजे आउटपुट पण पॉझिटिव्ह, हे +x देणार आहे, +x + x². इथून जर x कॉमन घेतला तर काय होईल, 1 + x राहील, x कॅन्सल, तर इथे आन्सर 0 टाकल्यानंतर +1 येणार आहे. म्हणजे -1 आलं लेफ्ट लिमिट, +1 आलं राईट लिमिट. तर इथे काय झालं, म्हणजे लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट एकमेकाला इक्वलच नाही आले, हे नॉट इक्वल्स टू राईट हँड लिमिट झालं. जर हे दोन इक्वल नसतील तर आपण काय सांगणार की लिमिट डज नॉट एक्झिस्ट. हे एक्झिस्टच नाही होणार लिमिट, कारण दोन्ही व्हॅल्यू डिफरंट आलेल्या आहेत, लेफ्ट आणि राईट हँड लिमिटच्या डिफरंट आल्यामुळे आन्सर काय असेल, डज नॉट एक्झिस्ट असेल. तर सो काय करायचं आपल्याला, मॉड आपल्या क्वेश्चन मध्ये आला की आपण काय करणार आहेत, लेफ्ट आणि राईट लिमिट चेक करणार आहेत. तर ते सेम आलं तरच लिमिट पॉसिबल आहे, नाही आलं तर मग आपण काय सांगायचंय, लिमिट डज नॉट एक्झिस्ट सांगायचे. ठीक आहे, चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात पुन्हा लगेच, अजिबात वेळ वाया न घालवता. नेक्स्ट क्वेश्चन करायचं आहे आपल्याला. f ऑफ ए, f डॅश ऑफ ए, g ऑफ ए आणि g डॅश ऑफ ए यांच्या व्हॅल्यूज गिव्हन आहेत काय येतील त्या, आणि एक इथे इक्वेशन दिलंय काहीतरी, एक टर्म दिला, सॉरी तो टर्म आपण लिहून घेऊ खाली काय येतो. तो टर्म दिलाय g ऑफ एक्स इंटू f ऑफ ए मायनस f ऑफ एक्स इंटू g ऑफ ए डिवायडेड बाय x मायनस ए. ओके, इथे फाइंड करा म्हणतात x अप्रोचेस टू ए देन दिस फंक्शन अप्रोचेस टू. म्हणजेच काय की याचं लिमिट जे आहे ते x चं लिमिट दिलंय टेंड्स टू ए, तर या फंक्शनची व्हॅल्यू काय होईल विचारली. when x tends to a, when x approaches to a, this function approaches to, म्हणजे काय विचारलंय की जेव्हा लिमिट x tends to a असेल तेव्हा या फंक्शनची व्हॅल्यू काय असेल विचारली. ठीक आहे ना. आता जर आपण a टाकून दिलं तर काय होईल बघा, इथे जर a टाकला तर g ऑफ a इंटू एफ ऑफ ए, इथे पण a टाकणार आपण तर एफ ऑफ ए इंटू जी ऑफ ए. न्यूमरेटर 0 होईल, डिनॉमिनेटर पण 0 होईल. 0/0 फॉर्म दिसतोय मला, म्हणजे मी सगळ्यात पहिले ट्राय काय करणार आहे, तो LH रूल यूज करणार आहे. ठीक आहे ना. LH रूल म्हणजे काय होईल, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. न्यूमरेटर मध्ये हा टर्म कॉन्स्टंट आहे, एफ ऑफ ए म्हणजे एफ फंक्शन मध्ये काहीतरी नंबर ए टाकलाय आपण, त्याची व्हॅल्यू मिळाली ए पॉइंटला, हा एक कॉन्स्टंट नंबर असणार आहे, हा पण एक कॉन्स्टंट नंबर असेल जी ऑफ ए. ठीक आहे, हे कॉन्स्टंट सारखं काम करतील. तर इथे डेरिव्हेटिव्ह काय होईल, फक्त जी डॅश ऑफ ए होईल, फक्त जी डॅश ऑफ ए इंटू एफ ऑफ ए सेम राहील कारण तो कॉन्स्टंट आहे, मायनस इथे काय होईल, इथे होईल एफ डॅश ऑफ ए आणि हा जी ऑफ ए कॉन्स्टंट राहील. ठीक आहे ना. डिव्हिजन मध्ये काय होणार, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला, ए चा 0 झाला, आणि इथे काय सांगायचं आता, लिमिट एक्स टेंड्स टू काय आपल्याकडे एच आहे. आता 0/0 फॉर्म गेला कारण खाली 1 तयार झालाय, तो तर गेलाच आहे.
डायरेक्ट आता ए टाकून द्या इथे, तर हे काय होईल जी डॅश ऑफ ए, इथे पण काय होईल एफ डॅश ऑफ ए. आता या सगळ्यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला. जी डॅश ऑफ ए तयार झाला, ए सबस्टिट्यूट केल्यानंतर जी डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 2 इंटू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 2 मायनस एफ डॅश ऑफ ए काय गिवन आहे, हा 1 गिवन आहे, आणि इंटू जी ऑफ ए काय गिवन आहे -1 गिवन आहे. ठीक आहे, आन्सर काय झालं मग आता, हे 4 आणि हा +1 म्हणजे आन्सर व्हायला पाहिजे 5. तर 5 कुठे, ऑप्शन बी मध्ये 5 आहे. 2023 हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिंपल आहे. थोडंसं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि तो एफ ऑफ ए आणि जी ऑफ ए हा कॉन्स्टंट सारखं काम करेल, कारण ते त्या व्हॅल्यूज आहेत फंक्शनच्या ऍट पॉइंट ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इथे आता बघा, हा थोडस वेगळं आहे असं वाटतंय. लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी आहे. इथे क्वेश्चन लिहून घेऊ आपण इथे नीट व्यवस्थित. लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी आहे, त्यानंतर एक्स क्यूबचा एक टर्म आहे, मोठ्या ब्रॅकेटच्या आतमध्ये रूट आहे, एक्स स्क्वेअर प्लस पुन्हा एक रूट आहे 1 प्लस एक्स चा पॉवर 4, हे दोन रूट, आणि -x√2 असा ब्रॅकेट कंप्लीट झालाय. हे लिमिट फाइंड, या फंक्शनचं लिमिट फाइंड करायचंय. आता लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी आलं म्हणजे काय पाहिजे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर पाहिजे. मग डिनॉमिनेटर मध्ये जी हायेस्ट पॉवर असेल आपण त्याने डिवाइड करतो व्हेरिएबलच्या. इथे तसं नाहीये. तसं नाही म्हणजे काय करावं लागेल, मग तुम्हाला पहिले रॅशनलाइज करावं लागेल. हा जो ब्रॅकेट आहे याचा प्लस वाला टर्म घ्या आणि प्लस मायनस प्लस वाला घेऊन टर्म मल्टिप्लाय डिवाइड करा. डायरेक्टली होता आपण काय होईल त्या, मी काय असं मल्टिप्लिकेशन दाखवत नाही की असं मल्टिप्लाय केलं म्हणून, आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करून लिहिणार. तर हा टर्म मायनस हा टर्म ए मायनस बी, याचाच आपण प्लस वाला घेऊन मल्टिप्लाय करणार आहेत ना. याचाच टर्म प्लस वाला घेऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल, सॉरी, हा ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे काय होणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा रूट जाईल स्क्वेअर केला की, इथे राहिला एक्स स्क्वेअर प्लस √1 प्लस एक्स ची पॉवर 4, हा झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, तर काय होईल, हा होईल 2x स्क्वेअर. ठीक आहे, हा न्यूमरेटर तयार झाला. डिनॉमिनेटरला हा प्लस वाला टर्म आलेला असणार आहे, हा प्लस वाला टर्म आहे डिनॉमिनेटरला, कारण आपण त्या प्लस वाल्या टर्मनेच मल्टिप्लाय डिवाइड केलेलं आहे. तर न्यूमरेटर तर सॉल्व्ह झाला, पण डिनॉमिनेटर असा राहिला √2x. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करायचं प्रत्येक वेळेला. सिम्प्लिफाय करून काय बनणार आहे, वरती बनेल इथे लिमिटच्या आतमध्येच आपण लिमिट काय गेलेलं नाहीये. एक्स क्यूबचा टर्म आहे, ब्रॅकेटमध्ये हा एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर म्हणजे -x स्क्वेअर झाला, म्हणजे रूट मध्ये 1 प्लस एक्स चा पॉवर 4 आणि -x स्क्वेअर असं न्यूमरेटर बाकी राहिलं, डिनॉमिनेटर सेमच जो आहे तो. ओके, आता त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, पुन्हा इथे प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये खाली बघा, इथे काय आतमध्ये एक्स स्क्वेअर आहे प्लस 1 प्लस एक्स चा पॉवर 4 आहे आणि प्लस मध्ये √2x आहे. हायेस्ट पॉवर एक्स ची 1 आहे, म्हणजे तुम्हाला एक्स ने डिवाइड करायचंय, पण इथे तर होईल एक्स ने डिवाइड. इथे प्रॉब्लेम होईल ना, हा क्यूब राहतोय बाहेर किंवा हा स्क्वेअर राहील, एक जर एक्स कट केला आपण तर तो इन्फिनिटी, सॉरी लिमिट 3 नाही, लिमिट 3 का लिहिलं मी, इन्फिनिटी लिमिट आहे. ठीक आहे ना, इन्फिनिटी लिमिट आहे. म्हणजे एक्सचा टर्म बाकी राहिलाच, तिथे डायरेक्ट एक्स राहिला वरती न्यूमरेटर मध्ये, तर तो आन्सर नॉट डिफाईन होईल. ते तर नकोय आपल्याला, नॉट डिफाईन तर नाही पाहिजे आन्सर, आपल्याला फायनल आन्सर आणायचं. म्हणून आपण काय करायचं, अजून इथे काही होणार नाही म्हणजे अरेंजमेंट, एक्स ने डिवाइड करून काही जमणार नाहीये. मग वरती जो टर्म तयार झाला याला पुन्हा रॅशनलाइज करा. पुन्हा रॅशनलाइज करा म्हणजे याच्या आता काय करावं लागेल आपल्याला, याचा प्लस वाला टर्म घ्यावा लागेल असा एक्स स्क्वेअर, इथे पण तो प्लस वाला टर्म 1/x⁴ प्लस एक्स स्क्वेअर, आणि आता काय होईल, हे पुन्हा मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, दोघांचा प्रोडक्ट काय होईल, याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर केला म्हणजे एक मिनिट, इथे एक्स क्यूब पण बाहेर बाकी एक, तो एक तर पहिला एक्स क्यूब आहेच बाहेर, एक्स क्यूब. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये झालं 1 प्लस x⁴ मायनस याचा स्क्वेअर म्हणजे पुन्हा x⁴, हे कॅन्सल झाले. डिव्हिजन मध्ये हे राहिलं आता सगळं, हा टर्म इंटू हा टर्म. ओके, त्या दोन टर्मचा प्रोडक्ट बाकी राहिला. ओके, आता हायेस्ट पॉवर काय पहा, डिनॉमिनेटर मध्ये हायेस्ट पॉवर पाहिजे आपल्याला, न्यूमरेटर मध्ये नाही, डिनॉमिनेटर मध्ये. तर इथे ना हा एक ब्रॅकेट आहे आणि इंटू हा एक ब्रॅकेट आहे, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे डिनॉमिनेटरला, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे ना, मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजे हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लाय केले आपण, तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हायेस्ट पॉवर काय मिळेल पहा, की हा जो टर्म आहे या टर्म सोबत मल्टिप्लाय होईल आणि तो एक्स क्यूबचा टर्म बनणार आहे. म्हणजे हायेस्ट जी पॉवर बनेल, बाकी सगळं रूटच्या आतमध्ये ना, ते रूटच्या बाहेर तर काही पॉवर 4 नाही येणार, तो हायेस्ट पॉवर काय बनेल
एक्स क्यूब पॉवर हायेस्ट बनणार आहे आणि वरती पण एक्स क्यूब आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, इथे 1 राहिलं फक्त, बाकी सगळं कॅन्सल झालंय. म्हणजे आपण आता एक्स क्यूबने डिवाइड जर केलं तर न्यूमरेटर वाला एक्स क्यूब पण कॅन्सल होईल, डिनॉमिनेटरला पण काहीतरी बनेल. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, एक्स क्यूबने सगळीकडे डिवाइड करायचं ठरलं. ठीक आहे, तर एक्स क्यूबने डिवाइड केलं. एक्स क्यूबने डिवाइड केल्यानंतर काय राहील, आपण काय राहील ते आपण डायरेक्ट लिहूया. आता हा एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब 1, न्यूमरेटर 1 झाला. ठीक आहे, याचं काम संपलं. डिनॉमिनेटर मध्ये काय करा, या ब्रॅकेटमध्ये पॉवर हायेस्ट 2 आहे आणि या ब्रॅकेटमध्ये हायेस्ट पॉवर 1 आहे. तर या ब्रॅकेटला एक्स ने डिवाइड करू म्हणजे एका एक्स ने, आणि या ब्रॅकेटला आपण डिवाइड करू एक्स स्क्वेअर ने. टोटल एक्स क्यूब ने डिवाइड करतो ना आपण, तर क्यूबला फक्त स्प्लिट करा, याला 2 द्या आणि याला 1 ठेवा पॉवर, एक्स पॉवर, कारण तिकडे हायेस्ट 2 आहे, इकडे हायेस्ट 1 आहे. तर या ब्रॅकेटला एक्स ने डिवाइड करायचे. म्हणजे हे थोडंसं परत एकदा दाखवू, इथं व्यवस्थित करून गर्दी कमी करू इथली. या हा जो ब्रॅकेट आहे पहिला वाला, पहिल्या ब्रॅकेटला लक्ष द्यावं लागेल जरा व्यवस्थित. फर्स्ट ब्रॅकेटला आपण काय करतोय, फर्स्ट ब्रॅकेटला आपण डिवाइड करतो एक्स ने. तर इथे तर एक्स ने डिवाइड झालं, काय राहिलं, √2 बाकी राहिला. पहिल्या टर्म √2 लिहिला मी प्लस. आता जर बाहेर एक्स ने डिवाइड करतोय तर हा पहिल्या रूटच्या आतमध्ये जर गेला, हा जो पहिला रूट आहे त्याच्या आतमध्ये जर गेला तो एक्स, बाहेर एक्स आहे तर रूटच्या आतमध्ये काय असायला पाहिजे, एक्स स्क्वेअर. आतमध्ये एक्स स्क्वेअर असेल तरच तो बाहेर एक्स येईल ना, म्हणजे बाहेर एक्स असेल तर आतमध्ये जाऊन काय होईल, एक्स स्क्वेअर होईल. तर याला एक्स स्क्वेअर डिवाइड झाला म्हणजे, तर तो रूटच्या आतमध्ये 1 राहिला आणि प्लस. आता इथून एक्स स्क्वेअर या पहिल्या रूटच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर आहे, तो या पुन्हा सेकंड रूटच्या आतमध्ये घेऊन जायचा आहे. एक्स स्क्वेअर बाहेर आहे तर आतमध्ये जाऊन काय होईल, एक्स ची पॉवर 4 होईल, कारण आतमध्ये 4 असेल तर बाहेर 2 होणार पॉवर. तर बाहेर 2 असेल तर आतमध्ये जाऊन 4 होईल, म्हणजे आतमध्ये जाऊन x⁴ ने डिवाइड होईल. 4 ने डिवाइड होईल म्हणजे तो 1 अपॉन x⁴ झाला आणि प्लस x⁴ अपॉन x⁴ 1 झालाय. तर हे रूटच्या आतमध्ये आपण त्याला घेऊन गेलो. ठीक आहे, इंटू आता सेकंड ब्रॅकेटमध्ये आपण एक्स स्क्वेअर ने डिवाइड करणार आहेत. तर हा तर झाला पहिला ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेटमध्ये x² अपॉन x² 1 झालं ते. ठीक आहे ना, आणि प्लस मध्ये या रूटच्या आतमध्ये x² घेऊन जायचं आहे. तर बाहेर x² म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर पॉवर 4, रूटच्या आतमध्ये 1 अपॉन x⁴ आणि प्लस x⁴ प्लस x⁴ अपॉन x⁴ म्हणजे 1 झालं. ठीक आहे, आता लिमिट इन्फिनिटी आहे, x टेंड्स टू इन्फिनिटी. म्हणजे जिथे कुठे 1 अपॉन मध्ये एक्सचा टर्म आला, जिथे कुठे 1 अपॉन मध्ये एक्सचा टर्म येईल आपण त्याला 0 सांगणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे आता कुठे कुठे 0 होते चेक करा. हा एक टर्म 0 होतोय, मला वाटतं की हा एक टर्म 0 झाला. ठीक आहे, हा एक टर्म 0 झालाय. म्हणजे बाकी काय राहिलं चेक करा. आता बाकी जे आपण लिहूयात की वरती 1 आहे, डिनॉमिनेटरला काय असणार, हा √2 प्लस हा 1 आणि हा प्लस 1, म्हणजे हा पण रूटच्या आतमध्येच आहे, तर हे पण √2च आहे. ओके, इंटू इकडे काय 1 अपॉन मध्ये हा 1 आणि हा 0 प्लस 1 म्हणजे 1 येतो, 1 प्लस 1 2 येतो. मग 2 प्लस √2 म्हणजे 2√2 इंटू 2, म्हणजे फायनल आन्सर काय पाहिजे आपल्याला, 1/4√2. हे आपलं फायनल आन्सर असेल. 1/4√2 कुठे आहे तर प्लस मध्ये आन्सर आलेला आहे. प्लस मध्ये आन्सर काय असेल तर ऑप्शन बी असेल, 1/4√2. ठीक आहे, तर थोडंसं आता हे इन्फिनिटी जे लिमिट इन्फिनिटी आजकाल जे क्वेश्चन येत आहेत, लिमिट इन्फिनिटी वाले क्वेश्चन, सॉरी लिमिट, पाणी प्यावं लागेल. ठीक आहे ना, तर जे लिमिट इन्फिनिटी वाले क्वेश्चन येत आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला डायरेक्ट तो फंक्शन दिला नसेल डिवाइड करण्यासाठी सोपा करून, त्याला थोडंसं अवघड करून देणार आहेत. फक्त न्यूमरेटर देतील, त्याला रॅशनलाइज करा, तिथून चेक करा की पॉवर आपण जी डिनॉमिनेटर मध्ये जी हायेस्ट पॉवर बनते त्या हायेस्ट पॉवरने डिवाइड करून वरचा तो एक्स कॅन्सल होतोय का पूर्ण. नसेल होत, एक्स राहत असेल तर मग याचा मिनिंग असा आहे की डायरेक्ट आपण ते करू शकत नाहीत, आणखी एक स्टेप पुढे जावं लागेल, अजून एकदा रॅशनलाइज करावं लागेल आणि त्यानंतर ते सगळं ऍडजस्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय होतं की आजकाल थोडंसं जे आधी क्वेश्चन सिंपल यायचे, डायरेक्ट तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटर रॅशनल फंक्शन दिलेलं असायचं, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पॉवर ऍडजस्ट करायचो. आता ते काय होणार नाही, आता थोडं कॉम्प्लिकेटेड करून देतील, तुमचं काम थोडं वाढवतील, तुम्हाला विचार करायला लागेल. ठीक आहे ना, थोडीशी लेवल आता एक आपली अपग्रेड झाली सीईटीची, त्यामुळे तुम्हाला या लेवलच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणून मी काय करतोय की प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रिव्हियस इयर 24 आणि 23 या 2 वर्षांचे क्वेश्चन जे काय आलेले आपण लास्ट 2 वर्षांचे ते आपण ट्राय करतोय. त्यातले वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन मी घेतोय आणि ते आपण सॉल्व्ह करतोय इथे. ठीक आहे ना, याच टाईपमध्ये क्वेश्चन तयार होऊ शकतात. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे तर आपल्याला या वर्षी येणाऱ्या एक्झाम मध्ये पण क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे, थँक्यू.